बंधू भगिनींनो, माणसं एकमेकांना कधीतरी कंटाळतात. या एका सूत्रावर विश्वास ठेवून मी या दिशेनं येत राहतो आहे. पण कोणाला कोणाचा कधी कंटाळा येईल या संदर्भात मांडलेलं कोणाचंच गणित कधीच बरोबर आलं नाही असं आता मला वाटू लागलंय. येतो आहे तर यायला हरकत नाही, नाहीच आला तर बिघडत नाही, पण येतो आहे तोपर्यंत येऊ द्यावा हे बरं असं बोलावणाऱ्यांना वाटतं आहे. आणि मलाही तेच वाटत असल्यामुळे मीही जातोय. निवृत्तीनंतर माणसाला थोडी विश्रांती लाभावी, तो एकाग्रचित्त व्हावा, त्याच्या हातून अधिक काही घडावं अशी त्याची आणि जाणत्यांची अपेक्षा असते. त्यातल्या बहुतेक अपेक्षांचा भंग हा माझ्या हातून घडला आहे. परंतु याला कारणीभूत होणारे आपणही आहात हे आपल्या कानी मी मुद्दाम घालतो. नाहीतर या वयामध्ये माणसानं निवाऱ्याच्या जागी राहावं आणि नातवंडांच्या हाती सभेची सूत्र द्यावी आणि बाजूला बसावं. परंतु अजून माझ्या पत्रिकेमध्ये काही तो योग आला नाही. आणि सततच फिरत राहिल्यामुळं कधी कधी आपण प्रापंचिक आहोत की संन्यस्त आहोत असा संभ्रम पडतो. पण आपली कुटुंब संस्थाच ही मुळात एवढी बलवत्तर आहे की संन्यस्तांना सावरण्याचं काम आजवर तिनं केलंच आहे, पण प्रापंचिकांना सुद्धा तिचाच आधार आहे. आणि शेवटी समाजाला सुद्धा कुटुंब संस्थेचं रूप प्राप्त व्हावं आणि अवघं जग एक व्हावं असा विचार मांडणारी काही माणसं या जगात होऊन गेली. व्याख्यानानं विषय असावेत किंवा नसावेत याविषयी तशी एक वाक्यता नसते. माझ्यासारख्याला विषय तसा लागतही नाही. खूप वेळा लोक विचारतात, काहीतरी सांगावं असं मलाही वाटतं, सांगावं काही कळत नाही, पण काहीतरी सांगून मोकळा होतो. अंतर फार असतं, मी जागेवर नसतो, सतत फिरत असतो, फोनही लागत नसतो, पण तरी सुद्धा विषय असो अथवा नसो लोक येतात हे खरं नवल आहे. पण मी यावेळी थोडा एक विषय कळवला होता, त्यालाही काही कारण होतं की विवेकानंदांच्या संदर्भात पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर मला यावर्षी व्याख्यानं द्यावी लागली. ही व्याख्यानं देण्याच्या निमित्तानं मी त्यांच्या चरित्राचं पुन्हा एकदा चिंतन केलं. माणूस हा एका विशिष्ट वयात विभूती पूजक असतो, परंतु विभूतिमत्वाचं त्याला नेमकं आकलन घडलेलं असतं असं नाही. त्याला त्याच्या भावनेचा विषय हवा असतो आणि भावनांचा विषय म्हणून महापुरुषांच्या चरित्राची निवड पोरवयामध्ये केली जाते. कालांतरानं ही चरित्र समजू लागतात आणि त्यामधला काही भाग विवाद्य असला, कालबाह्य असला तरी सुद्धा त्या चरित्रामध्ये चिरंतनाचा एक अंश असल्याचं लक्षात येतं आणि त्या अंशामध्ये समग्र चरित्र पाहावं असं वाटू लागतं. अर्थात ही जाण याला वय सुद्धा उलटावं लागतं. आपल्या देशामध्ये अभिमानाचे विषय फार आहेत, पण अभिमानाच्या विषयांना बहुतेक अवकाळा येते असा अनुभव आहे. कारण विचारांचं अधिष्ठान नसल्यामुळं केवळ अभिमान हा माणसाला विशेष काही देऊ शकत नाही. परंतु 1893 साली घडलेल्या शिकागो धर्म परिषदेची शताब्दी देशभर सर्वत्र साजरी झाली आणि माझ्यासारख्या विवेकानंद भक्तांना गावोगावची बोलावणी देखील आली. फार पूर्वी कधीतरी त्या संदर्भात मी बोललो असेन, तेच आता पुन्हा सांगायचं का हा खरा प्रश्न होता. तेव्हा मीही मग त्या संदर्भात जे काही उपलब्ध साहित्य असेल ते पुन्हा एकदा वाचलं. मुळात ही परिषद भरली आणि तोच विषय मला वाटतं आज आपण गृहीत ठरला असावा, नसला तर मी आपल्या पुढे तो ठेवतोय की एखाद्या परिषदेमध्ये एखाद्या व्यक्तीनं केलेल्या एखाद्या भाषणानं तिला जागतिक कीर्ती मिळण्याचे दिवस आता निघून गेले आहेत हे आपण सुद्धा मान्य करा. आता भाषणच इतकी होऊ लागलेली आहेत की भाषणांचा कोणावर कसलाही परिणाम आज तरी होत नाही. आपण परिणाम करून घेण्याच्या तयारीने ते ऐकता असं नव्हे, तर हा आपल्या सरावाचा, सवयीचा, अगत्याचा आणि भावनांचा भाग असल्यामुळं व्याख्यान मला चालू आहेत. लोकजीवन तसं व्याख्यानामुळे प्रभावित होण्याची शक्यता आज नाही. पण त्या काळी मात्र ते घडलं हे तितकंच खरं आहे. मग तेव्हा हे कसं घडलं असेल? मी गांधीजींच्या मुखातून चले जाव हे 2 शब्द बाहेर पडतात आणि एक साम्राज्य कंपायमान होतं. आता सगळ्या भारतानं मिळून जरी कल्लोळ केला तरी सुद्धा त्याचा परिणाम कोणावरतीही होणार नाही. म्हणजे शेवटी एखाद्याच्या मुखातून पडणारा एखादा शब्द जगाच्या इतिहासामधलं एखादं पर्व घडवू शकतो कसं हे फक्त जाणून घेणं इतकं तरी आपल्या हाती आहे. अधिक काहीही करू नये. जसं पुन्हा तानाजी मालुसरे जन्माला येणार नाही, जन्माला आला तरी सिंहगडावर जाणार नाही, घोरपट टाकण्याचा प्रश्नच नाही, हेलिकॉप्टर असताना त्या फंदात तो पडणार नाही. त्याच्यापेक्षा शत्रूची विमानं अधिक प्रबल असण्याची शक्यता असल्यामुळे युद्ध कसं होईल हे सांगताही येत नाही. किंबहुना अंतरावरूनच तो म्हणेल की यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. इतका काळ बदलला असला तरी इतिहासामध्ये तानाजी हा येऊन जाणार. पण विवेकानंद एक विचारवंत होते आणि त्यामुळे आजही त्यांच्या तत्वज्ञानाचा किंवा त्यांच्या एकूण चिंतनाचा काही भाग हा तुम्हाला आणि मला प्रभावित करू शकेल असं मला वाटतं. त्या ज्या एका जागतिक सर्व धर्म परिषदेची शताब्दी साजरी केली ती परिषद भरवण्यासाठीच अमेरिकेमधली मंडळी उत्सुक होती अशी आपली समजूत असते, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं.
आपल्याकडे जसं जल्लोष माजवणं हे लोकांना आवडतं, यात्रा जत्रा भरवणं हे लोकांना आवडतं. आज अमेरिकेत सुद्धा डिस्नेलँड वगैरे हा प्रकार आहे की मनावरची सगळी ओझी फेकून द्यावी, ताणतणाव सोडून द्यावेत, मुक्तपणे कुठेतरी विहार करावा, जिथे आपणाला कोणी काही विचारणार नाही, असं एक अवकाश, असं एक जग असावं असं प्रत्येकाला वाटतं, भारतीयांना वाटतं. पण भारतीय भित्रे असल्यामुळं या प्रकारचं अवकाश ते निर्माण करू शकत नाही. ती मंडळी मुक्त असल्यामुळं ते करू शकतात. आपल्याकडे घटाकाश, मठाकाश, महाकाश यातच आपण गुंतून पडतो. त्यांना असं वाटतं की अनिर्बंध जीवन जगणं हा एक मुक्तीचाच भाग आहे. तसं तेव्हा त्या लोकांच्या मनामध्ये असा एक विचार येत होता. अर्थात एका राष्ट्राच्या मनात विचार येत नाही, आजूबाजूलाही काहीतरी घडतं. तर शेवटी फ्रेंच राज्यक्रांतीची शताब्दी साजरी करावी किंवा त्या संदर्भात काही महोत्सव साजरा करावा असं फ्रान्स मधल्या लोकांना वाटलं. त्यावेळी त्यांनी एक विराट प्रदर्शन भरवलं. त्यानिमित्तानं त्यात तो जगप्रसिद्ध मनोरा एफेल टॉवर हा बांधला गेला की जो पाहण्यासाठी माणसं मुद्दाम फ्रान्स पर्यंत जात होती. अलेक्झांडर एफेल या नावाचा कोणीतरी ग्रस्त होता आणि त्यानं ते टॉवर उभं केलं. का? एक देखावा. लोकांना देखावा अतिशय आवडतो. जग हा सुद्धा एक देखावा आहे हे केवळ ब्रह्मनिष्ठांनाच कळतं असं नव्हे, सामान्यांना सुद्धा कळतं. आणि म्हणून माणसं देखाव्यात रमतात, कारण त्यात पाहण्या व्यतिरिक्त काही करायचं नसतं. म्हणून एका राज्यक्रांतीचं स्मरण करण्याच्या निमित्तानं माणसांनी देखावे निर्माण केले. का? तर आता क्रांतीचा देखावा हीच क्रांती मानावी लागेल, तेव्हा अधिक काही नकोच. आणि ते पाहिल्यानंतर मग अमेरिकेमधल्या लोकांना असं वाटलं की हा खंडतुल्य भूप्रदेश कोलंबसानं शोधून काढला, त्याला 400 वर्ष झाली. त्या चतुर्थ शताब्दी महोत्सव आपणही साजरा करावा. तेव्हा आपण आता एवढे जुने झालो आणि गेल्या 400 वर्षामध्ये अमेरिकेमध्ये आपण कला, विज्ञान, साहित्य, तंत्रविद्या अशा विविध क्षेत्रामध्ये इतके उपक्रम केले आहेत की मानवजातीचे सगळे पराक्रम हे त्यापुढे फिके पडावेत. तेव्हा आपण हा समारंभ साजरा करून लोकांच्या हे निदर्शनाला आणूया की आम्ही होतो कुठे आणि आज पोहोचलो कुठे. पण हे सगळ्या जगाच्या लक्षात आणून देण्यासाठी जगाचा सहभाग त्यामध्ये कुठेतरी आपण संपादन केला पाहिजे. आणि म्हणून एक जागतिक प्रदर्शन भरवण्याची पहिली कल्पना होती, वर्ल्ड एक्सपोजिशन. का? तुम्ही लावलेले शोध असतील ते सगळे तुम्ही इकडे घेऊन या, आम्ही एक मोठं प्रदर्शन भरवणार आहोत. आपण सगळी विचारी प्रयोगशरण माणसं आहोत. काहीतरी तुम्ही केलं असेल, आम्ही केलं आहे, आमचं किती आहे हे तुम्ही पाहिल्याशिवाय कळणार नाही. पण तुमचं दाखवण्याची संधी मिळाल्याशिवाय तुम्हीही येणार नाही. तेव्हा तुमचं आणि आमचं किंवा आमचं आणि तुमचं किंवा आपणा सर्वांचं पण कर्तृत्व हे आपण डोळे भरून एकदा पाहूया. म्हणून वर्ल्ड एक्सपोजिशन या नावाचे विराट प्रदर्शन एक नगरीच त्यांनी बसवली. 200 एकर जागा त्यांनी मिळवली. जागा थोडी ओलसर होती, एका सरोवराच्या काठी होती आणि तिथे एक नगर बसवलं आणि ते नगर एक विराट प्रदर्शन होतं. अमेरिका खंडाचा शोध लागून 400 वर्ष झाली. तेव्हा हा शताब्दी महोत्सव आपण साजरा करायचा म्हणून एक मोठं प्रदर्शन भरवण्याची कल्पना आली. मग या प्रदर्शनाची जाहिरात झाली, लोकांना पत्र गेली, आवाहन करण्यात आलं आणि बराच काळ हे काम चालू होतं. हे काम चालू असतानाच कोणीतरी म्हटलं की विज्ञानामुळे जीवनात परिवर्तन घडलं हे मान्य, तंत्रविद्येमुळे अनेक सुविधा उपलब्ध झाल्या हे देखील मान्य, पण या सगळ्याच्या मागे माणसाचं मन आहे आणि मनाचं संस्करण करण्याचं काम अनादिकालापासून जगामधले धर्म करतात. त्या जगामधल्या विविध धर्मांचं जर आपणाला यथार्थपणे आकलन घडलं तर कदाचित या एकूण प्रदर्शनाला आणि महोत्सवाला शोभा येईल. आणि म्हणून सर्व धर्म परिषदेची ही कल्पना ही त्यांना सुचली आणि त्यांनी अंमलात आणली. हे मूळचा सोहळा वेगळा होता, तो अतिशय व्यापक होता, संकीर्ण होता आणि त्यामध्ये एक सर्व धर्म परिषद हे एक अंग असावं. हे सगळंच आहे तर ते का नसावं? म्हणजे धर्माविषयी किती अगत्य त्यांना असेल कळायला मार्ग नाही. परंतु बरेच ऐश्वर्य संपन्न माणसं अधूनमधून मंदिराच्या दिशेने जातात. सगळंच घडल्यानंतर शेवटी आता देवाला तरी आपण वजा कशाला करायचं? माणूस हा अत्यंत समंजस प्राणी आहे. समंजसपणानं वागा असा उपदेश का केला जातो हेच मला अजूनही कळत नाही. सामंजस्याचं वातावरण काही गरज नाही, समंजसच आहेत माणसं, आहे त्यानिशी चालवून नेतात, हे त्याशिवाय का शक्य आहे? तेव्हा ही कल्पना अशी सर्वत्र प्रसृत झाली. मग वेगवेगळ्या वर्तमानपत्रात ती बातमी आली. भारतामध्ये मद्रासच्या हिंदूनं सलगपणे कित्येक दिवस ही बातमी छापली होती. त्यामुळे भारतामधल्या बऱ्याच लोकांना ती माहीतही होती. विवेकानंद भारत भ्रमण करीत असताना काही वेळा त्यांच्या कानावरती ही वार्ता गेली होती. हिंदूचा अंक हा अगदी त्यांच्या हाती गेलाच असेल असं नाही,
पण एक जागतिक सर्व धर्म परिषद आणि एक जागतिक प्रदर्शन भरणार आहे एवढं त्यांच्या कानावरती केलं होतं. परंतु त्या परिषदेचा उत्कटतेनं आणि आग्रक्रमानं विचार करण्याच्या अवस्थेत विवेकानंद नव्हते. त्यांना स्वतःला आपल्या आयुष्यात झालेले साक्षात्कार आणि त्यांच्या गुरुदेवांनी त्यांच्यावरती सोपवलेली जबाबदारी या दोनच गोष्टी मनाशी बाळगून पुढे पावलं टाकायची होती. आणि म्हणून ते भारताचे यात्रिक झाले होते. मुळात ते परिव्राजक होते आणि परिभ्रमण हे चालूच होतं. त्या देशाची यात्रा पुरी होईपर्यंत अन्य कशाचाही विचार करायचा नाही असं त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे ही धर्मपरिषद ही त्यांच्यापुरती एक वार्ता होती. खांडव्याला पहिल्यांदा ते बोलले. जुनागडला असताना तिथल्या दिवाणांनी त्यांना सांगितलं, पोरबंदरच्याही दिवाणांनी त्यांना सांगितलं. ही लहान लहान संस्थानं होती. विवेकानंद तिथे जात होते, राहत होते, लोकांशी बोलत होते. त्यावेळी पोरबंदरचे शंकर पांडुरंग पंडित या नावाचे जे दिवाण होते त्यांनी सांगितलं की तुमच्यासारख्या बुद्धिमान माणसानं भारतामध्ये अशी अनाठाई दिशाविहीन भ्रमंती करू नये. तुमच्याजवळ खूप विद्वत्ता आहे, वक्तृत्व आहे, भाषा प्रभुत्व आहे. तुम्ही जाणत्या लोकांच्या देशामध्ये गेलात किंवा समुदायात गेलात तर ते अधिक जाणते होतील. या देशामधले नेणते लोक जाणते होण्याची शक्यता पूर्वी नव्हती, आज नाही आणि उद्याही नसेल. तेव्हा तुम्ही कशाला पायाला चाक बांधून वेड्यासारखे फिरता? त्यापेक्षा तुम्ही जरा परदेशात जा, तिथे लोकांच्यावर तुमचा प्रभाव पडेल. तरी विवेकानंद म्हणाले की हा देश माझा आहे आणि मी माझ्या देशबांधवांना मानतो आणि मला हा देश पाहायचा आहे. मी देशयात्रेला निघालो आहे. तेव्हा या क्षणी तरी माझ्या मनात परदेशी जाण्याचा विचार येत नाही. पण ही देशयात्रा जवळजवळ 3-3.5 वर्ष चालली होती. म्हणजे हिमालयापासून किंवा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हे भ्रमण चालू होतं. मग फिरत असताना हा सगळा देश जेव्हा त्यांच्या पाहण्यात आला की देशामधले वेगवेगळे लोकसमूह, झोपडपट्ट्या, लहान गावं, वेगवेगळ्या जाती जमाती हे सगळं स्वामीजी पाहत होते. आणि हे पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की या खचलेल्या राष्ट्राचं उत्थान घडावं यासाठी मुद्दामच काहीतरी प्रयत्न करावे लागतील. आणि हे प्रयत्न केल्याशिवाय होणार नाहीत आणि फक्त विरक्तच हे प्रयत्न करू शकतील. आसक्त लोकांच्या हातून जगाच्या कल्याणाच्या गोष्टी घडू शकत नाही. त्या आपण ते करावं असं त्यांना वाटू लागलं. मी विवेकानंदांना पोरवयात परमेश्वर हवा होता, गुरु हवा होता. त्यांना गुरु भेटला, परमेश्वरही भेटला असावा असं वाटतं. किंबहुना त्यांचं चरित्र असं सांगतं की त्यांना काही दर्शनं घडली. परंतु गुरु आणि परमेश्वर याच्या पलीकडे असणारा समाज हा त्यांना अधिक जवळचा पुढे वाटू लागला. की जोपर्यंत जग दुःखी आहे तोपर्यंत एखाद्या व्यक्तीला मिळालेला मोक्ष हा व्यर्थ आहे. आणि म्हणून शेवटी की जगाला मोक्ष लाभ घडावा यासाठी 1000 वेळा नरकात जाण्यासाठी मी तयार आहे असं स्वामीजी म्हणत असत. हे त्यांनीच म्हणावं. आपण मुळात नरकाला जाण्याचं कारणच नाही, कळलं का? आहे तिथे त्याची निर्मिती करण्याची क्षमता अनेक भाग्यवंतांना लाभलेली असते. तेव्हा हे चालू होतं आणि वाटेत ही वार्ता ऐकत होते. आणि शेवटी कन्याकुमारीला जिथे आज त्यांचं स्मारक उभं आहे तिथे विवेकानंद जेव्हा गेले आणि 3 दिवस बसून राहिले तेव्हा त्यांनी मनाशी विचार केला की आपण काय करू शकतो. तर तिथे एक विरक्तांची एक संघटना उभी करावी किंवा रामकृष्णांच्या शिष्यांची एखादी संघटना बांधावी आणि तिला एक प्रकारचं आर्थिक सहाय्य परदेशाकडून आपण मिळवावं. त्या भारताच्या ऐहिक उन्नतीचं स्वप्न एका संन्यस्तानं पाहिलं की या देशामध्ये आता मोक्षाचा विचार खूप झाला आहे. तो काही काळ केला नाही तरी अडण्यासारखं काहीच नाही. याच्या उलट लोकांना समाज जीवनामध्ये शिस्त कशी आणावी आणि व्यक्तिगत प्रपंच नेटका कसा करावा हे कळलं तरी खूप आहे. पण विज्ञान युगामध्ये आता केवळ पुस्तकी विद्या पुरणार नाही तर आपण तंत्रविद्येचा सुद्धा आश्रय घेतला पाहिजे. मग यासाठी काही प्रगत पाश्चिमात्य राष्ट्रांशी आपण संपर्क साधला पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. की जावं, परदेशात जावं. हे कशासाठी? भारतासाठी. पण परदेशात जाऊन करणार काय? ती राष्ट्र सधन आहेत, सुविद्य आहेत, प्रयोगशरण आहेत आणि खूप त्यांनी संशोधन केलंय. तेव्हा संशोधनाचा एखादा प्रवाह या देशाच्या दिशेनं जर वाहत राहिला तर कदाचित आमच्या मनावरचं मळभ हे निघून जाईल आणि आमच्या हातून काही चांगलं घडेल. त्या ही स्फूर्ती विवेकानंदांना झाली आणि वाटू लागलं फक्त की आपण परदेशी जावं. हे वाटत असताना आता ही धर्मपरिषद भरली नसती तरी विवेकानंद कधीतरी परदेशी हे गेलेच असते. कारण त्यांच्या पुढे असणारा जो महत्वाचा कार्यक्रम होता तो या राष्ट्राचं उत्थान हा होता. त्या या देशाचं भवितव्य घडवण्यासाठी जगामधल्या अनेक राष्ट्रांशी आपणाला संपर्क साधावा लागेल असं त्यांना वाटलं आणि त्यासाठी आपण पाऊल टाकावं हा विचार त्यांच्या मनात आला. मग हे वाटत असतानाच
हे परिषदेचे वारे सर्वत्र वाहू लागले आणि लोकही एकमेकाशी बोलू लागले की शेवटी सर्व धर्मांचे प्रतिनिधी जाणारच आहेत, ही परिषद भरणार आहे, तेव्हा हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून कोणीतरी जाणं अगत्याचं आहे. आता हिंदूमध्ये एकवाक्यतेचा अभाव केवळ तेव्हाच होता किंवा आजच आहे असं नाही. तेही एक वैशिष्ट्य आहे की विविधतेवरती प्रेम करणारी ही मंडळी आहेत असं ती म्हणत असतात. प्रत्यक्षामध्ये एकवाक्यता कुठेच नसते, म्हणजे विविधतेच्या मुद्द्यावर सुद्धा नसते, पण अभिमान तर मोठा असतो. त्या या सर्व मंडळींनी त्यातल्या काही अधिकारी व्यक्तींनी विवेकानंदांना अशी विनंती केली की बुवा या प्राचीन वैदिक संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून आपण परदेशी गेलात तर बरं होईल. आज तशी एक ऐतिहासिक आवश्यकता आणि अनुकूल संदर्भ निर्माण झाला. तुम्ही गेलात तर बरं होईल हे म्हणणं सोपं आहे, पण जायचं म्हणजे नेमकं कुठे जायचं, कुठे पोहोचायचं, ही परिषद कधी सुरू होणार, त्याच्या काय अटी आहेत, आपल्याकडून त्याचं पालन घडलं पाहिजे का, त्याला काही शैक्षणिक अटीची पूर्तता घडली पाहिजे का, नेमकं काय व्हायला पाहिजे. बरं, बाकीचे लोक म्हणत असत की ठीक आहे, एवढा मोठा हिंदू धर्म, हिंदुस्थान हा त्यांचाच आहे, तेव्हा त्यांच्या धर्माचं प्रतिनिधित्व, पण म्हणजे नेमकं कशाचं, द्वैताचं, अद्वैताचं, विशिष्टाद्वैताचं, द्वैताद्वैताचं, शुद्धाद्वैताचं, कशाचं, हिंदू धर्म म्हणजे काय. पुणे मला वाटतं तर्कतीर्थाने अलीकडे एकदा म्हटलं आहे की इट इज ए फेडरेशन ऑफ रिलिजन्स. अनेक विचार प्रणालींचं हे एकत्रीकरण झालेलं आहे. त्या नेमकं तुम्ही कशाचं प्रतिनिधित्व करणार. आपणाला धर्माविषयी पुरेसं ज्ञान नाही याचा आपण खूप फायदा घेतो आणि शेवटपर्यंत संतुष्ट राहतो की आम्ही जे करतो त्यालाच आपण धर्म म्हणतो. परंतु धर्म हा खूप मोठा पसरलेला असा विचार आहे. अरण्यच आहे ते एक मोठं, आणि उत्तुंग वृक्ष त्यामध्ये आहेत, काही काटेरी झुडपं सुद्धा त्यामध्ये आहेत, काही विषारी वनस्पती त्यात आहेत. त्या असा तो विराट धर्म. आता त्याचं प्रतिनिधित्व करणाराला तरी तो माहित पाहिजे. म्हणून मग लोकांच्या मध्ये चर्चा होत होती की कुणीतरी हे प्रतिनिधित्व केलं पाहिजे. करणार कोण. करणाराला इंग्लिश तर बोलता आलं पाहिजे. बऱ्याच लोकांना इंग्लिश येत नव्हतं. ज्यांना इंग्लिश समजत होतं त्याने संस्कृत वाचलं नव्हतं. ज्यांनी संस्कृत वाचलं होतं त्यांना ते कळलं नव्हतं. ज्यांना कळलं होतं ते इतरांना कळू द्यायचं नव्हतं. इतक्या अडचणी होत्या की शेवटी अशा की वैदिक ग्रंथाचं जे सार आहे उपनिषदामध्ये, गीतेमध्ये जो उदात्त विचार आहे की जो खरा धर्म आहे तो धर्म लोकांपर्यंत गेलाच नव्हता आणि लोकांना माहिती नव्हता. तो सर्वसामान्यांसाठी या धर्मात काही व्यवस्था आहे, हा या धर्माचा मोठेपणा आहे की ज्याला काही कळत नाही त्याला सुद्धा आपल्या पंक्तीला कुठेतरी बसवून घेतलं पाहिजे. त्याला ही सगळी पक्वान्न पचणार नाहीत, पण तरी निदान थोडा भात तरी तो खाऊन जाईल, निदान कोशिंबीर खाईल, त्यालाही बसू द्या. याला सुरुवातीच्या काळामध्ये तरी एक अतिशय व्यापक अशी सहिष्णू अशी एक बुद्धी म्हणा धारणा ही समाजामध्ये होती. तर हे सगळं वाचन करणारा माणूस हा विवेकानंदांच्या रूपानं मद्रासच्या युवकांना दिसला आणि त्यांनी तर अधिकच आग्रह धरला की तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून जाच, पण आपल्या वाडवडिलांचा जो सनातन धर्म त्याचे प्रतिनिधी म्हणून सुद्धा तुम्ही जा. अर्थात स्वामीजी थोडे साशंक होते, मनाशी विचार करत होते की ठीक आहे, संधी मिळते, लोक आग्रह धरतायत, जाणं घडेलही, पण कदाचित हा व्यक्तिगत अहंतेचा भाग असेल. खरंच मला माझ्या धर्माचं पुरेसं ज्ञान आहे का आणि हे ज्ञान मी इतरांना देणं गरजेचं आहे का, या गोष्टीविषयी सुद्धा त्यांचं मन नेमकं त्यांना काही सांगू शकत नव्हतं. कारण व्यक्तिगत अहंभावापोटी आपण किती दौरे काढतो, किती भाषणं करतो, मी करतोच आहे ना, आता हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे असं थोडंच आहे, पण आमची इयत्ताच मुळात खालची असल्यामुळं टपोराक्षर काढण्याची मुभा आम्हाला आहे. परंतु वरच्या पातळीवरती असणाऱ्या लोकांना हे करता येईल का, हा खरा प्रश्न. त्या हा एक विचार त्यांनी मनाशी केला. परदेशी जायचं होतं, पण धर्म प्रतिपादक म्हणून जावं का, भूमीच्या उद्धारासाठी उत्कर्षासाठी एखादी योजना राबवण्याच्या निमित्तानं तिचं ज्ञान संपादन करण्यासाठी जाणं वेगळं आणि आपल्या संग्रही असणारं विचारधन त्याचं वितरण करण्यासाठी जाणं या दोन भिन्न गोष्टी आहे. म्हणून ते मनाशी विचार करू लागले. आणि दुसरी एक गोष्ट अशी की थोडा हा भाबडेपणाचा म्हणा, भाविकतेचा म्हणा भाग होता. विवेकानंदांना कौल हवा होता. जायचंच असेल तर कौल हवा. तो कोणाचा, तर गुरुदेवांचा. की ज्या रामकृष्ण परमहंसांनी त्यांचं व्यक्तिमत्व हे समर्थित केलं त्या रामकृष्णांची अनुमती. रामकृष्णांनी इहलोक सोडला होता, त्यांची अनुमती कशी मिळणार. त्या देहत्याग केल्यानंतर महापुरुष वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा माध्यमातून काही सूचना देतात असं भाविक मानतात. आपण कौल लावणं म्हणतो की शेवटी आता तुम्ही तर दिसणार नाही, ठीक आहे, देवाला काहीतरी हे पान चिकटतो, इकडे पडलं तर असं, तिकडे पडले तर तसं, आणि चिकटूनच राहिलं तर मी इथे बसून राहीन, कळलं. तर तसं की ते कौल लावणं हा एक भाग. आणि दुसरा एक अगदी की केवढा मोठा माणूस, पण मोठ्या माणसांच्या जीवनातल्या काही गोष्टी कळल्या पाहिजेत असं मला वाटतं. विवेकानंदांच्या आईचं क्षेमकुशल बरेच दिवस त्यांना कळलं नव्हतं.
म्हणून त्यांनी तार केली होती की मी असा फिरतो आहे, पण तू कशी आहेस. तारेचं उत्तर नव्हतं म्हणून ते अस्वस्थ होते. आणि हे उत्तर मिळेपर्यंत मी जाणार नाही असं बाकीच्यांना सांगत होते. आणि लोक म्हणत होते की तुम्हाला आम्ही एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून धर्मतत्वांचं प्रतिपादन करण्यासाठी अवघ्या राष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून धाडणार आहोत. अशा स्थितीमध्ये कुठल्या तरी पेठेमध्ये कुठल्या तरी घरकुलामध्ये राहणाऱ्या आपल्या वृद्ध आईचं स्मरण करीत तिचं क्षेम कळत नाही तोपर्यंत मी जाणार नाही असं तुम्ही म्हणता. बुद्धिनिष्ठांना बरं नाही वाटलं. आईची आठवण कशाला काढायची. म्हणजे कधी निघाली ठेच लागल्यावर किंवा दाढ दुखू लागल्यानंतर ती तर उत्स्फूर्तपणे आपण करतोच, पण मुद्दाम अगदी तिचे आशीर्वाद घेतल्याशिवाय वगैरे मी जाणार नाही. पण विवेकानंदांच्या वृत्तीमध्ये ही गोष्ट होती आणि त्याचा त्यांना अभिमान होता. का ते म्हणत असत की शेवटी कोणासाठी जगायचं. ज्याला आपल्या आई वडिलांसाठी जगता येत नाही तो जगासाठी जगेल यावर माझा विश्वास नाही असं ते म्हणत. आणि मला ते खरं वाटतं. जी बाकीची मंडळी यायला उशीर का झाला, लोकांनी जागोजाग थांबवलं, लोकांचं प्रेमच मोठं असं जी माणसं म्हणतात ना, त्यांना हे माहित नाही की जे लोक घरच्या लोकांच्यावर प्रेम करत नाही ते तुमच्यावर कधी प्रेम करणार. हे तुम्ही बोलू तरी नका की ठीक आहे वेळेवर येता आलं नाही म्हणून उशीर झाला, असलं स्पष्टीकरण सुद्धा चालेल जरी ते निरर्थक असलं तरी. परंतु पुढे विवेकानंदांना आईचं क्षेमही कळलं आणि रामकृष्णांनी स्वप्न दृष्टांत दिला. म्हणे की एक स्वप्न पडलं. आता ध्यानी मनी जे असतं ते स्वप्न येऊ शकतं की समुद्राच्या लाटावरून ते पुढे चालत होते. विवेकानंदांना पडलेलं स्वप्न आणि किनाऱ्यावर असणाऱ्या विवेकानंदांना खुणावून ते त्यांना बोलावत होते तू मागोमागे. आता हे स्वप्न त्यांना पुरेसं होतं, पण त्यात ती उत्कटता काय करणार. शेवटी स्वप्न ते स्वप्न. आपल्याला काही असा गुरुही भेटणार नाही, असं स्वप्नही पडणार नाही आणि पडलं तरी आपण जाणार नाही. कारण आपण गुरुदेवांना म्हणू तिकिटाचं काय म्हणजे काय हे तुम्ही सांगताय खरं, पण पासपोर्ट वगैरे व्यवस्था ही आपल्या कृपेनं होत नाही तोपर्यंत आम्ही कशाला येतो. परंतु मग त्यांनी तो निर्धार केला आणि शेवटी जाण्याचा एक निश्चय केला. आता याही गोष्टी सगळ्यांना माहित आहेत. त्यात आता विशेष काय, पण जाण्यापूर्वी विवेकानंद कोण होते, जात असताना काय झाले आणि गेल्यानंतर पुढे काय झालं. जाण्यापूर्वी विवेकानंदांची काही साधना घडली होती. त्यानंतर समग्र भारत देश त्यांनी डोळ्यांनी पाहिला होता. या भारतामध्ये या क्षणी सुद्धा सगळा भारत पाहणारे फार थोडे लोक आहेत. म्हणजे या देशाच्या प्रकृतीचा आणि संस्कृतीचा या माणसानं अगत्यपूर्वक अभ्यास केला होता. विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचं पृथक्करण करून अगदी एखाद्या मानसशास्त्रज्ञाच्या आविर्भावामध्ये त्यामधले घटक हे उकलून सांगण्याचं काम भगिनी निवेदितांनी केलं आहे. त्यांच्या समग्र साहित्य खंडानं लिहिलेली त्यांची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेत त्या म्हणतात की विवेकानंद हे व्यक्तिमत्व ज्या 3 घटकांच्या मिलनातून आकाराला आलं ते 3 घटक असे. त्यामध्ये त्यांचं शास्त्रज्ञान, त्याला शास्त्र त्यांनी म्हटलं, व्यासंग की प्राचीन ग्रंथांचं त्यांना घडलेलं आकलन हा एक महत्वाचा घटक. त्यानंतर त्यांना घडलेलं म्हणजे रामकृष्णांचं सानिध्य, लाभलेलं सानिध्य, तर हा 5.5 वर्षांचा सहवास, गुरुचा सहवास हा एक महत्वाचा घटक. आणि त्यानंतर त्यांनी केलेलं देशाटन हाही एक महत्वाचा घटक. मग यामधला एकही घटक नसता तर विवेकानंद होऊ शकले नसते. आणि आपल्या प्रकृतीमध्ये हे 3ही घटक एकत्रित येण्याची शक्यता नसल्यामुळे आपल्यापैकी कोणीही विवेकानंद होण्याची तशी शक्यता नाही. हे आवर्जून सांगितलंच पाहिजे असं नाही, पण जर कोणी भ्रमात असेल तर त्याला वेळेवर कळणं बरं. म्हणून आता हा जो व्यासंग आहे तो किती मोठा होता, तर एन्सायक्लोपीडिया तेव्हा प्रसिद्धीला आलेला तो सगळा विवेकानंदाने वाचला होता. तसे विवेकानंद हे BA झालेले त्या काळचे विद्यार्थी होते, MA झाले नव्हते, LLBचं पहिलं वर्ष पुरं केलं होतं पण परीक्षा उत्तीर्ण झाले नव्हते म्हणजे बसलेही नव्हते. मग BA जवळच ज्याचं शिक्षण थांबलं त्यानं एन्सायक्लोपीडिया वाचावा आणि ज्यांची हयात अध्यापनात गेली त्यांना नेमकं कशाला एन्सायक्लोपीडिया म्हणतात हे दुसऱ्यांनी सांगण्याची वेळ यावी. ही विसंगती कधी कधी यातना निर्माण करते मनात कुठेतरी, किंवा हे बरं नाही. त्याने वाचलं तर झेप मोठी होती, एकाग्रता मोठी होती. आणि त्यावर थोडी पुनरुक्ती पत्करून की त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण असं होतं की किमान 12 वर्ष व्रतस्थ जीवन जगल्याशिवाय बुद्धीला एवढी प्रखरता प्राप्त होत नाही. तुम्ही ब्रह्मचारी असाल किंवा प्रापंचिक असाल, पण कुठल्या तरी व्रतानं 12 वर्ष तर तुम्हाला बांधून घ्यावं लागेल. म्हणजे इंद्रिय सुखांचा त्याग करणं. व्रतानं बांधून घ्यायचं म्हणजे काय, तर केवळ इंद्रियांना सुख देणाऱ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्यापासून दूर राहून काही मनन चिंतनाच्या गुंफेमध्ये शिरून बुद्धिगम्य पद्धतीनं आत्मचिंतन करणं किंवा अभ्यास करणं, व्यासंग आपण म्हणू. आम्ही व्यासंग करतो, पण तो कसा, 1 कपभर चहा, तासभर वाचन, पुन्हा 1 कॉफी, अर्धा तास वाचन, मग पुन्हा इडली, 15 मिनिटं वाचन. हा व्यासंग नव्हे.
एकदा सगळ्या गोष्टीकडे पाठ फिरवायचे. पूर्वी अरण्यवास हा का पत्करला जात होता, तर गावात खरोखरच अभ्यास होत नाही हे त्या अभ्यासकांना कळत होतं. अहो, गावकरी अभ्यास करूच देत नाही. त्या तुम्ही या माणसातनं उठा, यांचा काही उपयोग नाही. पहिल्यांदा बाहेर पडा, आई वडिलांना नमस्कार करा आणि सांगा की 25 वर्षानं 25 वर्षाचा झाल्यानंतर परत येतो, पण आता जातो. हे शिक्षणाचं वेड हे वृत्तीमध्ये असावं लागतं. कधीतरी या देशात होतं हे नक्की, त्याशिवाय हे आश्रम चाललेच नसते. त्यावेळी डोनेशन वगैरे घेण्याची चाल नव्हती, परंतु विद्येचं वेड होतं. तेव्हा ही एक त्यांच्या व्यासंगाची बैठक हा एक भाग. म्हणजे पुस्तक एकदा वाचलं की बहुतेक लक्षात येत असे, विलक्षण एकाग्रता होती. हा व्यासंगाचा भाग रामकृष्णांसारखा साक्षात्कारी पुरुष त्यांना भेटला. म्हणून हे तिन्ही घटक जे आहेत ते अतिशय महत्वाचे. आणि प्रत्यक्षामध्ये देशाटन म्हणून गुरु, देश आणि शास्त्र हे विवेकानंदांच्या प्रकृतीमधले घटक घेऊन विवेकानंदांच्या नंतर सुद्धा कोणी अमेरिकेत गेला की नाही शंका आहे. म्हणजे काही जवळ शास्त्र होतं पण गुरु नव्हता, काही जवळ गुरु आणि शास्त्र पण देशाटन नव्हतं. समग्र देश पाहणारे तसे योगानंद वगैरे मोठे अधिकारी पारमार्थिक गेले होते, वादच नाही. पण सगळा देश पाहणारे, गरिबाच्या झोपडीत राहणारे, कधी कधी उद्वेगानं कुठल्या तरी दिशेनं भरकटत जाणारे, असे सत्याचे प्रयोग करणारे लोक विवेकानंदांसारखे कोणी झाले नाही. हा विवेकानंदांचा वेगळेपणा आहे की आज चांभाराच्या झोपडीत राहतोय, उद्या नर्तिकाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालून नंतर तिच्यापर्यंत जातोय, आज काशीला जातोय, प्रयागला जातोय, फिरतोय हिमालयापासून अगदी दूर रामेश्वरापर्यंत. हे सगळं त्यांनी केलं. एवढं कोणी केलं नाही. आपल्याकडचे विद्वान हे तर आपल्या अभ्यासिके बाहेर जात नाहीत, जग कधी पाहत नाहीत, ग्रंथामध्ये सर्व असतं असं त्यांना वाटतं. पण ग्रंथ हे शेवटी जीविताच्या अवलोकनातून आविर्भूत होतात हे त्यांना कळत नाही. त्यामुळे आपली स्कॉलरशिप जी आहे तिला पायच नाहीत, तिला फक्त डोळे असतात. पण विवेकानंद हे असे सुदृढ बांधायचे होते की त्यांच्या विद्वत्तेला पायही होते, हातही होते आणि डोळेही होते. आणि अशा प्रकारचे विद्वान या देशाला आजही हवे आहेत. दुर्दैवानं तसे विद्वान आज तरी दुर्मिळ आहेत. अजिबात नाहीत असं म्हणणं बरं दिसत नाही, पण आहेत अशी ग्वाही देणं हे न्यायाचं होणार नाही. म्हणून आपलं मत राखून ठेवणं हे अधिक न्यायाचं. त्या इतक्या योग्यतेचा माणूस हा तिथे जातोय. मग जाताना त्यांचा प्रवास हा 8,000 मैलांचा अंतर ते जहाजाने प्रवास केलाय. हल्लीचा प्रवास हा फार सुलभ झालेला आहे, काय विमानातच बसायचं, बाकी हालचाल विमान करत. आणि जहाजाचा प्रवास कसं, जहाज थांबतं काही काळ एखाद्या बंदरात, मग 1-2 दिवस उतरून जरा आजूबाजूचा प्रदेश परिसर पाहायचा. म्हणजे शिकागोला जाण्यापूर्वी चीनचा काही भाग, जपानचा काही भाग हा त्यांनी पाहिला होता. विवेकानंद पाहत पाहत, जग पाहत पाहत जवळजवळ 2 महिने हा प्रवास चालला होता. आणि मग अनेक प्रकारची माणसं भेटत होती, त्यांच्याशी काही बोलणं होत होतं. इतकंच नव्हे तर जे बॅरिस्टर रामदास छबिलदास ज्यांच्या घरी विवेकानंद राहिले होते तेही त्या प्रवासात होते. आणि टाटाही एक बरोबर होते, अनेक भारतीय होते आणि स्वामीजी त्याच जहाजावरती होते. आता हे जहाज इथे थांबलं, पहिल्यांदा कोलंबोला थांबलं. मग जरा त्यांनी काही बुद्ध मंदिरं पाहिली आणि त्यांच्या लक्षात आलं की अनेक बुद्ध धर्मीय हे तसे भात आणि मासेही खातात, म्हणजे मांसाहारी आहेत. आता हे प्रत्यक्ष वास्तवाच्या अवलोकनानं होणारं ज्ञान आहे. आपल्याला काय वाटतं, बुद्ध धर्म म्हटलं की अहिंसा, पण अनेक खरं त्या धर्माचे अनुयायी आजही जपानमध्ये, चीनमध्ये या प्रकारचा आहार घेतात. आपला कर्मठपणा जो असतो, म्हणजे मी स्वतः शाकाहारी आहे माहितीसाठी सांगतो, माझा तो व्यक्तिगत आग्रह आहे, पण हा आग्रह इतरांच्यावर लादावा का हा खरा प्रश्न. त्या भगवान बुद्धांनी अहिंसेचं पालन करा म्हणून सांगितलं, पण खायलाच जर काही नसेल तर करायचं काय लोकांनी. त्या प्रत्यक्ष जीवनाच्या अवलोकनानं येणारी जी जाण आहे, हे सामाजिक वास्तव जे आहे ना, ते कळण्याला फार महत्व आहे. ते तिथे त्यानंतर मग पुढे व चीन मधले काही त्यांनी मठही पाहिले, चिनी संस्कृतीचे काही अवशेष पाहिले, भारतीय संस्कृती आणि चिनी संस्कृतीमधलं साम्य साधर्म्य त्यांच्या लक्षात आलं. असं कुठेतरी जात असत. एक बुद्ध भिक्षूंचा मठ होता, कंतांची गोष्ट आहे. जहाज थांबलं होतं, स्वामीजी पहिल्यांदा एका लहानच्या नावेत बसले, नदीतून दूरवर गेले, मग पुढे शहराकडे वळले. आणि त्यांना फिरत असताना त्यांच्या लक्षात आलं की पाठीला पोर बांधून नावा वल्हवणाऱ्या कितीतरी स्त्री आहेत. म्हणजे आपल्याकडे टॅक्सी ड्रायव्हिंग करतात तसं त्यांच्याकडे अशी पाण्यामध्ये बसलेली काही शहर आहेत. त्या शहरामध्ये नावा चालवण्याचं काम आज सुद्धा स्त्रिया करतात. आणि चिनी माणसं आणि जपानी माणसं अतिशय कष्टाळू आहेत. आपल्याकडे कसं घरंदाजपणाच्या नावाखाली स्त्रीला घरातच ठेवणं आणि आपणही शक्यतो बुद्धीनं आणि पायानं अधूर राहणं आणि त्या दोहोला मिळून धर्म हे नाव देणं आणि मोक्षाची वार्ता करणं, हा प्रकार आपण केला. त्यांच्याकडे नाही, पोर सुद्धा पाठीला बांधून नाव वलवण्याचं काम त्या स्त्रिया करत. आता हे बघितल्यावर स्वामीजींना असं वाटलं की आमच्याही स्त्रिया
या अशा मुक्त झाल्या पाहिजेत, कुठल्याही व्यवसायामध्ये त्यांना जाता आलं पाहिजे. हे पाहिल्याशिवाय माणसाला बुद्धी होत नाही. आपण जोपर्यंत नुसतं काय होतं स्त्रियांकडे पाहणं हे सोपं आहे, परंतु स्त्री जीवनाचं निरीक्षण करणं हे अवघड आहे. स्वामीजी बरोबर ते करत होते, नाहीतर संन्यासतलायची काय करत होती. पण पहा जगामध्ये काय चाललंय. म्हणजे भारतीयांना नंतर त्यांनी सांगितलंय की जगात काय चाललंय हे तुम्ही पाहायला सुद्धा तयार नाही. तुमच्याकडे काय होतं हे तुम्हाला माहित नाहीच, जे होतं ते गमावून बसलात आणि जग काय करतंय तुम्हाला कळत नाही. पण हे नंतर सांगितलं. पण त्यांनी स्वतः जग पाहिलं आणि प्रत्यक्षामध्ये ते शिकागोला जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण काही रीतीभाती पाळायला हव्या होत्या, पत्रव्यवहार करायला हवा होता. पण एक संन्यास्ताचा निश्चिंत स्वभावही होता. ठीक आहे, उद्याचं उद्या पाहू. ही मंडळी अशीच असतात, तरच त्यांच्या हातून कामं होतात. जे फार दूरवरचा विचार करतात आणि रिझर्वेशन फार अगोदर करतात आणि नंतर तारेनं कॅन्सल करतात, त्यांचे बहुतेक बेत नियतीने कॅन्सल केलेलेच असतात. पण स्वामीजींना काही माहित नव्हतं. प्रवाह जसा असा वाहत जातो तसे ते गेलेले. मग कुठेतरी बुवा सामान ठेवलं, ठीक आहे, त्यांना काही अडथळे आले, अडचणी आले, आपणाला माहित आहे. आणि नंतर त्यांच्या मनात विचार आला की पहिल्यांदा आपण हे जागतिक प्रदर्शन पाहून घ्यावं. धर्मपरिषदेच्या कार्यालयात जाऊच, अजून ती काही सुरू लवकर होईल असं दिसत नाही, पण प्रदर्शन. आणि या प्रदर्शनामध्ये 60,000 वस्तू ठेवलेल्या होत्या. 60,000 वस्तू. आणि ही सगळी तंत्रविद्येची अपत्य होती. तर हा संन्यस्त एखाद्या तंत्रविद्या विशारदाच्या अगत्यानं, एखाद्या वैज्ञानिकाच्या उत्कटतेनं हे सगळं बघत होता. मधून मधून कुणीतरी त्यांचा फेटा ओढण्याचा प्रयत्न करीत असे, मागच्या बाजूने अंगावरचा झगा सुद्धा ओढण्याचा प्रयत्न करीत असे, कारण पेहराव वेगळा होता. मग मागे वळून पाहिल्यावर विचारत असत की तुम्ही मला हटकलत का. तर त्यावरती माणसं म्हणत, हो, तुम्ही असा पेहराव का केलाय. म्हणजे प्रदर्शनात 60,000 वस्तू असून सुद्धा विवेकानंदांचा पेहराव हा त्यांना विलक्षण वाटत होता. आणि कळलं काय, म्हणजे त्याचं काहीतरी वेगळेपण असलं पाहिजे. नाही समोर दिसणाऱ्या गोष्टी सोडून त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष. त्यात कुणीतरी असाच पंचांग वगैरे विकणारी काही माणसं असतात ना, तसं भारतीय बनावटीची काही वस्तू विकणारा कोणीतरी एक आपला गरीब ब्राह्मण तिकडे गेलेला होता. बरीच माणसं पूर्वी तिकडे जाऊन राहिली होती. आणि त्याला विवेकानंद दिसल्यानंतर त्यानं त्यांना संस्थानिक मानलं आणि पत्रकारांना परस्पर मुलाखत देऊन सांगितलं की भारतातनं बरेच संस्थानिक आलेले आहेत आणि त्यातले बरेच संस्थानिक जे आहेत ते तसे सुमार बुद्धीचे लोक आहेत, काय वाटेल ते सांगितलं. दुसऱ्या दिवशी बातमी आली, रुबाबदार मुद्रेचा कोणीतरी एक देखणा संस्थानिक प्रदर्शन पाहत फिरतो आहे, परंतु त्याचा लवाजमा त्याच्याबरोबर नाही. कळलं. विवेकानंद नाही कळे ना की हे कुठल्या संस्थानिकाचं वर्णन आहे. पण असू द्यात, कुणीतरी आपल्यापैकीच आहे असं समजून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे सगळं पाहिल्यावर त्यांनी लिहिलेली जी पत्र आहेत त्या पत्रात त्याने असं लिहिलंय की तंत्रविद्येच्या, विज्ञानाच्या, बुद्धिमत्तेच्या अविरत परिश्रमाच्या बळावरती समाजाचा आणि भूमीचा चेहरा मोहरा बदलणारी ही माणसं बघितल्यानंतर मी थक्क झालो. मग हे सगळं त्यांनी केलं होतं. अगदी रस्ते सुद्धा कसे स्वच्छ, म्हणजे आज तर आहेतच पण पूर्वी होत, हे त्यांनी फक्त कळवलंय. आपले लोक म्हणतील त्यात काय, रस्ता हा पोहोचण्यासाठी असतो. शेवटी किती अडचणीचा असला तरी तो निदान वर तरी नेऊन पोहोचविल ना. मग आपण इतक्या भलत्या अपेक्षा कशाला बाळगायच्या की तो असा तुडतुडीत पाहिजे, गुळगुळीत पाहिजे, लख पाहिजे, ही भलतीच सवय. परंतु या गोष्टींकडे त्यांचं लक्ष होतं. मग हे पहिलं म्हणजे हे पाहून घेतलं. जग पाहिलं होतं, भारत पाहिला होता, जहाज थांबत होतं, वाटेतले देश आणि लोकाचार यांचं अवलोकन घडत होतं. या निशी हा विद्वान गेला होता. याने एन्सायक्लोपीडिया वाचला होता आणि समाजही पाहिला होता. गुरुच्या चरणाजवळ हा बसला होता. यानं समाधी साधनही केलं होतं. असा हा माणूस तो तिथे गेला होता. मग परिषदेच्या कार्यालयापर्यंत ते गेले. त्या तिथल्या लोकांनी त्यांना सांगितलं की परिषदेमध्ये नव्यानं नाव नोंदवणं इथून पुढे शक्य नाही आणि अगोदर नाव नोंदवण्यासाठी थोडा पत्रव्यवहार आवश्यक आणि कुठल्या तरी संस्थेनं, संप्रदायानं, धर्मानं किंवा विचार प्रणालीनं, दर्शनानं आपलं अधिकारपत्र देऊन तुम्हाला धाडलं नाही, त्यामुळे तुमचं नाव इथे नोंदवता येणार नाही. कारण तुम्ही कोणाचे प्रतिनिधी, हा मोठा प्रश्न आहे. तेव्हा त्यांच्या खरं म्हणजे मनात प्रकाश पडला की व्यवहार या नावाची एक गोष्ट तीही धर्मा इतकीच अनादी आणि सनातन आहे आणि आपण त्याचं काही पालन केलं नाही. पत्रव्यवहार करायला पाहिजे होता. त्यांनी चूक त्यांच्या लक्षात आली की आता पुढे बोलून काही उपयोग नाही. म्हणून परिषदेमध्ये सहभागी होण्याचा विचार हा त्यांना तिथे सोडावा लागला. पण त्यांच्या आत कुठेतरी एक आतला आवाज असतो, तो मात्र त्यांना म्हणायचा की थोडी सुद्धा आशा नाही. हे जरी खरं असलं तरी तुझ्यासारख्या तपस्वी पुरुषासाठीच मुळात ही सर्व धर्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. तुला न बोलता परत जाता येणार नाही, तुला संधी मिळणारच आहे, निराश होऊ नकोस. पण बुद्धी सांगत असे, कशी मिळणार,
जसं एखाद्या थिएटरची दारं बंद असावी, तिकीट काढलेलं नसावं, तरी तुला चित्रपट पाहायला मिळेल. म्हणजे कधी? हा शेवटचाच खेळ आहे, पण तरी तुला मिळेल. तर हे पटत नाही. मग कदाचित दुसऱ्या गावी कुठेतरी पाहुण्यांच्या खर्चानं शक्य आहे, नाही असं नाही. पण ही परिषद काय पुन्हा एकट्यासाठी भरवणार नाहीत, हे कधी शक्य? अशा मनस्थितीमध्ये विवेकानंद कितीतरी काळ होते. हे मनातून खिन्न होते, उदास होते, काय करावं कळत नव्हतं. जे काही थोडेफार पैसे होते तेही संपत आले होते. तेव्हा त्यांनी आपल्या देशबांधवांना, आप्तस्वकीयांना तारा केल्या की तुम्ही एखादं शिफारसपत्र, अधिकारपत्र मला मिळवून द्या. मी हिंदूंचा प्रतिनिधी म्हणून इथे आलो आहे, हे इथल्या लोकांना पटेल अशी काही व्यवस्था हिंदुस्थानातून, भारतातून तुम्ही करा. आणि मग इकडची मंडळी बुचकळ्यात पडली की अरे ही व्यवस्था तर झाली पाहिजे, पण आता कोणाचे प्रतिनिधी म्हणायचं? कारण कितीतरी हिंदूंचा त्याला विरोध होता. समुद्र पर्यटन करून आपण त्याच्या पलीकडे जाणार, समुद्राच्या खांद्यावर स्वार व्हायचं नाही, कारण सगळे देव मुक्कामाला तिथे असतात. कळलं? त्या अशा स्थितीमध्ये हा जो विष्णू, त्याचा निद्राभंग होणार नाही. तुम्ही सरळ आपले पलीकडे जायला निघालात तर. म्हणजे आपले देव सुद्धा आपल्या इतके आपण आळशी केले होते. कधी अंगात संचार होईल सांगता येत नाही. मी हनुमंताच्या तळहातावरती द्रोणागिरी देताना संकोच वाटत नाही आणि देवाला समुद्रामध्ये झोपवतानाही भीती वाटत नाही. मनात येईल ते करणारे लोक आपण आहोत. म्हणजे आपली ही शक्ती जगानं मान्य केलेली आहे. त्या समुद्र पर्यटन करायचं नाही ही अटच होती, म्हणून जाण्यालाच विवेकानंदांच्या विरोध होता. पण तरी सुद्धा या सगळ्यातून वाट काढत स्वामीजी तिथपर्यंत जाऊन पोहोचले आणि परिषदेचं द्वार हे आपल्यासाठी उघडं नाहीये त्यांच्या लक्षात आलं. मग आता परत जायला काय हरकत आहे, आपण परत तरी जाऊया. पण परतीपुरते सुद्धा पैसे उरले नाही. त्या एक तर तुम्ही मला अधिकार पत्र तरी द्या किंवा माझी शिफारस तरी करा, किंवा मला परत येता येतील एवढे पैसे तरी धाडा, कारण माझ्याजवळचे पैसेही संपत आले. अशा आशयाची त्यानंतरची पत्र आहे. काय गंमत आहे पहा. आता आपले लोक म्हणतील आम्ही जाताना वर्गणी जमा केली, आता येताना तिकडच्या लोकांना मागा. बर, विवेकानंदांना भारत आणि अमेरिका यामधला फरक जाणवला तो कुठे? भारतामध्ये 3.5 वर्ष ते फिरले, अडचणीतही आले, पण काय कुठे झाडाच्या सावलीतही थांबता येतं, धर्मशाळेत मुक्काम करता येतो, 4 घरं भिक्षा मागता येते. ओम भवतीया पक्षा रक्षिले पाहिजे. कोणी काहीही म्हणो, पण जाणीवपूर्वक आणि उदात्त हेतून मागितलेली भिक्षा ही फार महत्वाची, मोलाची आहे. त्यामुळे तर अजून साधू संत कुठेतरी एखादा टिकून आहे. अमेरिकेमध्ये भिक्षा मागता येत नाही, त्यामुळे करायचं काय? लॉजिंग परवडत नाही आणि कोणाला काही मागता येत नाही. अशा स्थितीत संन्यस्तानं तिथं राहायचं कसं? म्हणून त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आणि या उदासीन मनस्थितीमध्ये असताना त्यांना कोणीतरी सांगितलं की इथून 800 मैल अंतरावरती असणारं बोस्टन नावाचं, शिकागो पासून जे गाव आहे, तिथे जर एकदम तुम्ही तडक गेलात तर बरं होईल. नाशिकच्या माणसाला पिंपळगाव किंवा त्याच्या पलीकडचं इगतपुरीला गेलात तर फारच छान. स्टेशनवरती सुद्धा कदाचित तुम्हाला तसंच चहा मिळण्याची शक्यता आहे वगैरे. तर हा मार्ग दाखवला आणि ते बोस्टनला जायला निघाले विवेकानंद. म्हणजे आता परिषदेत सहभाग नाही, प्रवेश मिळत नाही, अधिकारपत्र येत नाही, परतीचे पैसे नाहीत, पुढचा मार्ग नीट दिसत नाही. पण मनामध्ये मात्र एक आवाज सांगतो आहे की निराश होण्याचं कारण नाही, पण नैराश्या व्यतिरिक्त कशाची सोबत नाही. आता ही मनस्थिती आपण अनुभवू शकत नाही, कारण आपण आजन्म निराश असतो. त्यामुळे हे या प्रकारची अशी वेगळी निराशा काही आपल्या वाट्याला येऊ शकत नाही. मग ते आगगाडीच्या डब्यामध्ये बसले. तिथे सनबर्न नावाच्या एक बाई त्या डब्यात होत्या. काय त्यांचं कुतूहल जागा झालं असेल, काय वाटलं माहित नाही. त्या जवळ गेल्या, त्यांनी विचारपूस केली आणि स्वामीजींनी सगळा वृत्तांत त्यांना सांगितला. बाईंची सांपत्तिक स्थिती बरी होती, शेतमळा मोठा होता, भला मोठा बंगला होता. आजही अमेरिकेमध्ये असणारी घरं प्रशस्त आहेत. तर त्या बाई त्यांना म्हणाले तुम्ही इतके जर अडचणीत असाल तर तुम्ही मग आमच्या शेतावरतीच या आणि मळ्यामध्ये असणाऱ्या बंगल्यामध्ये राहा. स्वामींना बरं वाटलं, निदान काही काळ विचार करता येईल. आणि म्हणून ते तिथे त्या बाईंच्या मळ्यावरती असणाऱ्या त्या मोठ्या अशा बंगल्यामध्ये एका खोलीत राहिले आणि विचार करू लागले की आता आपलं पुढे काय होणार. अर्थात ठीक आहे, फार विचार करायचं कारण नाही. संन्यासी आहोत आपण. ज्यांना आपणाला आणलं, श्रद्धावंत याला म्हणतात. ज्या नियतीनं, ज्या परमेश्वरानं, ज्या आपल्या गुरुनं, ज्या आपल्या धर्मानं, ज्या आपल्या देशाच्या पूर्व पुण्याईनं आपणाला इथे आणलं, तेच पाहून घेतील. मी तरी कशाला जास्त विचार करू. म्हणून त्यांनी विचार सोडूनही दिला. आपणाला हा धीर धरता येणार नाही, कारण मुळात देशाचा आपला संबंधच नाही, तर ती पूर्व पुण्याई आपल्या उपयोगी पडणार कशी? म्हणजे ज्या बँकेत आपलं खातं नाही तिथे आपण चेक काढायचा कसा, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे स्वामीजींना हा विश्वास होता की कुठून तरी काहीतरी अनुकूल घडेल आणि आपणाला प्रवेश मिळेल. तर तिथे त्या बाईंनी त्यांना ठेवून घेतलं.
मग जरा त्यांना म्हणत असत की या गावातली ही संस्था पहा, अमुक पहा, तमुक पहा. स्त्रियांसाठी असणार एक सुधारगृह हे त्यांनी पाहिलं. म्हणजे तुरुंगच तो, पण त्याला ते तुरुंग म्हणत नाही, रिफॉर्मेटरी असं वगैरे असं काहीतरी नाव देतात. ते पाहिल्यावर जरा त्यांना वाटलं की काय या स्त्रिया चुकून चुकल्या, पण त्यांना सुद्धा रक्षणही दिलं जातं, त्यांची सुधारणा केली जाते. आणि आपल्याकडे खरोखर सतीचं साध्वीचं जीवन जगणाऱ्या स्त्रिया, त्यांना आम्ही साधं घरकुलामध्ये सुद्धा सन्मानपूर्वक वागवत नाही. अमेरिकेमधल्या गुन्हेगारांना सन्मानपूर्वक वागवलं जातं आणि आपल्याकडे साधू संतांची अवहेलना घडते. सामाजिक दृष्ट्या आम्ही खालच्या इयत्तेत आहोत. पावली स्वामीजींना जाणवलं ते हे की सामाजिक दृष्ट्या आम्ही सगळे जगाच्या मागे आहोत, अमेरिकेच्या मागे आहोत. आमची सामाजिक नीतीची इयत्ता खालची आहे. आम्ही वर पोचलो असू, कदाचित एकदम शंकराशीच आपला संवाद, नवनाथांशी आपली सलगी, पण माणसांशी कसं वागावं बोलावं हे काही आपल्याला कळत नाही. तेव्हा तिथं ते राहत असताना मग काही योग मात्र आले. त्या बाईंचे बंधू एक होते, ते पत्रकार होते आणि त्यांचा अनेकांशी परिचय होता. त्या जयेश राईट या नावाचे हार्वर्ड विद्यापीठाचे एक प्राध्यापक काही महिलांच्या अंतरावरती राहत होते. त्यांची यांची गाठभेट घडवावी आणि एक बातमी तरी द्यावी असं त्यांना वाटलं. ते विद्वान होते आणि हे बुद्धिमान तर आहेत नक्की, विद्वान किती आहेत कळायला मार्ग नाही, ते विद्वानच ठरवू शकते. आणि म्हणून राईट साहेब आणि विवेकानंद यांच्या गाठीभेटीचा हा सोहळा आयोजित करण्यात आला. आता हे जयेश राईट हे तिथल्या हार्वर्ड आणि हार्वर्ड दोन्ही विचार आता कसा जो प्रमाणभूत मानावतो, तर त्या विद्यापीठामध्ये ग्रीक तत्वज्ञान आणि भाषा या विषयांचं अध्यापन ते करत होते. हा माणूस अतिशय व्यासंगी होता आणि फुल फ्लेश प्रोफेसर म्हणतात तसा तो होता. तर त्यांनाही असं वाटलं कळल्यानंतर की आपण भेटावं, एक जिज्ञासू कोणीतरी साधक आहे, विद्यार्थी आहे, स्कॉलर आहे. आणि म्हणून ही भेट ही शेवटी घडवून आणण्यात आली. काही मध्ये थोडीशी विघ्न आली, अडथळे आले, पण पुढे ती भेट झाली. त्यांच्याकडे शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे वार असतात. कुठलाही पाहुणा, मित्र, स्नेहांकित, आप्त याला जर भेटायचं असेल तर ते त्या 2 दिवसात बोलावतात मुद्दाम की हे 2 दिवस सुट्टीचे आहेत, तुम्ही आमच्याकडे या. आणि खरोखरच अगदी दिवाळी साजरी करतात. आपल्याकडे कसं काम तर काही नसतं, पण भेटायला वेळ नाही असं आपण नेहमी म्हणत असतो. का तुम्हाला भेटायला वेळ नाही आणि मला ज्यांना भेटावं वाटतं त्यांना मला भेटायला वेळ नाही, त्यामुळे कोणाचीच भेट होत नाही, हे दुःख असतं. परंतु विवेकानंदांची आणि त्यांची गाठभेट घडल्यानंतर 2 दिवस ते स्वामीजी त्यांच्या घरी राहिले. घरी राहिल्यानंतर अर्थात माणसं काही नुसती बसून राहत नाहीत, एकमेकाशी बोलतात, काही जेवतात, काही सुखदुःखाच्या गोष्टी करतात, इकडच्या तिकडच्या. त्या गोष्टी व्हायला लागल्यानंतर या माणसाच्या बोलण्याला सुगंध आहे, अर्थ आहे हे त्यांच्या लक्षात आलं. वस्तुतः एखाद्या प्रोफेसरनी PA झालेल्या एका युवकाशी इतकी चर्चा करण्याचं काही कारण नव्हतं. आम्ही बरोबरीला आला, PhD झाला तरी चर्चा करत नाही. का? कदाचित त्याला जास्त समजत असेल तर तेही फायद्याचं नाही. अजिबात समजत नसेल तर याला तो PhD दिली कशी, यावर पुन्हा संशोधन होण्याची शक्यता. त्यापेक्षा नकोच काही. परंतु ते प्राध्यापक रमले आणि त्यांच्या लक्षात आलं की यानं अनेक विषयांचं वाचन केलंय. कुठे प्राणीशास्त्रावर बोलायला लागलो त्यावरती तो बोलतो, तत्वज्ञानावर बोलतो, धर्मावर बोलतो, साहित्यावर बोलतो, इतिहासावर बोलतो. अरे याने किती विषयाचा अभ्यास, याच्या मस्तकात आहे तरी काय काय. म्हणून ते आणखी खोलात जाऊ लागले. आणि मग सुट्टीचे 2 दिवस संपल्यानंतर सुद्धा विवेकानंदांना त्यांनी ठेवून घेतलं. ते म्हणाले तुम्ही अजून थांबा ना, माझं काम उरकून मी येत जाईल आणि आपण पुन्हा बोलत राहू. ते सतत बोलत होते. विवेकानंदांच्या जवळ संदर्भ ग्रंथ नव्हता, कसली टिपणं नव्हती, टाचणं नव्हती, काही नव्हतं, आणि तरी बोलणं अखंडितपणे चाललं होतं. मग यालाच आपल्याकडे 4 वेद जिव्हाग्रावरती वागवणाऱ्या बुद्धिमंतांची प्रतिज्ञा होती की विद्या ही अक्षर असली पाहिजे, अढळ असली पाहिजे. म्हणून ती होती की अशी गाईड्स वाचून आणि कुठे प्रायव्हेट ट्युशन लावून काय शक्य आहे का मला सांगा. त्याने यातला अर्ध्या वाटेतच निम विसरतं, पण पुढे काय होय नाही या पद्धतीनंच उत्तर द्यायचे असतात, त्यामुळे सुटतात मुलं. मुलं अडकूच शकत नाहीत, कारण बाक अपुरे पडतात ना, तेव्हा त्यांना पुढं पाठवलं पाहिजे तर काहीतरी ग्रँटची व्यवस्था लावता येते. म्हणून आज या सुलभ पद्धतीने विद्यादान घडतं. त्या राईट साहेबांना काय वाटलं की हा जर माणूस एवढा मोठा आहे, माझ्याही विद्यापीठात प्राध्यापक आहेत, माझे सहाध्यायी आहेत, माझे विद्यार्थी आहेत, मी इतकी वर्ष शिकवतोय, पण एवढा बुद्धिमान माणूस क्वचित भेटला असेल. त्या या सर्वधर्म परिषदेत या माणसाने बोललं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणाले की तुम्ही त्या परिषदेमध्ये जर बोललात तर तुम्ही जगाच्या परिचयात व्हाल, जगापुढे याल एकदम. हे ते व्यासपीठ माझ्या घरात बोलू शकला, हे लोक मला ओळखतात आणि हा उपचार आड येईल असं मला वाटत नाही, काहीतरी व्यवस्था होईल. म्हणून स्वतः त्या प्राध्यापक महाशयांनी प्रयत्न केले
परिषदेच्या त्या कार्याध्यक्षांची, स्वागताध्यक्षांची, त्यानंतर निवड समिती जी होती तिच्या अध्यक्षांशी संपर्क साधला आणि त्यांना असं सांगितलं की हा एक अधिकारी माणूस आहे, तुम्ही कुठल्याही विचार प्रणालीचा जरी तो प्रवर्तक नसला तरी प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्याच्या नावाचा अंतर्भाव करायला हरकत नाही, आणि हिंदूच आहे तो, तेव्हा हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून त्याला बोलवायला काय हरकत आहे. ती माणसंही समंजस होती की हा माणूस भुरट्यानंही एकदा नक्की असेल तर मग ठीक आहे, प्रवेश द्यायला हरकत नाही. कारण बऱ्याच वेळा माणसं काय काय वाटेल ते घेऊन जातात आणि कुठेही प्रवेश मागतात. त्यामुळं असा प्रवेश देऊ नये हा विचार काही चुकीचा नव्हता. परंतु आता एका अधिकारी व्यक्तीने एवढी ग्वाही दिल्यानंतर मग विवेकानंदांचं नाव हे तिथे कुठेतरी नोंदवण्यात आलं. मग परत पुन्हा त्या शिकागोला जाणार बोस्टनवरून पुन्हा परतीचा प्रवास आला. मग ते काही पत्ते वगैरे हे सगळं हे उपचार हे आपल्याला माहित आहे मध्ये काय घडलं. पण शिकागोला पुन्हा आता खरोखरच त्या परिषदेमध्ये सहभागी व्हायला मिळणार या कल्पनेने विवेकानंद गेले. त्या जाताना सुद्धा अडचणीत तिकीट त्यांना काढून दिलं होतं, पत्ते त्यांच्याजवळ लिहून दिले होते, पण कागदपत्र कुठे कसे जपून ठेवायचे हे काही संन्यास्ताला माहिती नव्हतं. सरावच नाही हो, आपण नाही का लिहून ठेवतो आठवणीसाठी आठवणीने लिहून ठेवले, पण कुठे लिहून ठेवले विसरल्यामुळे काहीच त्याचा उपयोग होत नाही. तसं ते झालं की त्यांच्या लक्षात राहिलं नाही की तो कागद कुठे बुवा खोचून दिला सामानात की पडला वाटेत, ते पत्ते काही सापडेना. त्यामुळे ती रात्र त्यांनी असं म्हणतात की असाच एक मोकळा डबा होता, त्यामध्ये रात्रभर ते राहिले. कारण जाणार कुठे, थंडी आता नाशिकला परवा जास्त होती, तो थंडीचा काळ होता आणि तशा थंडीत ते राहिले. सकाळी उठल्यानंतर जरा विचारपूस करू लागले. त्यांच्याकडे रस्त्यावर अशी माणसं भेटत नाहीत, काय पाहिजे तुम्हाला म्हणून मुद्दाम थांबणारी, कळलं का, आणि चुकीचा पत्ता अगदी अचूकतेनं सांगून दिशाभूल घडवणारी माणसंच नाहीत कुणी. मग अगदी मुद्दामच जावं आणि त्या बंगल्याचं दार किंवा घंटा वाजवून उघडावं तेव्हा. नाही तर रस्त्यावर हल्ली माणसं अजूनही दिसत नाहीत, वाहनं असतात पण माणसं नसतात, आणि संध्याकाळी 7 नंतर माणसं फिरू शकत नाहीत. एक लक्षात ठेवा, ह्या देशात मध्यरात्री काळोखात स्फोट होत असतील एखाद्या ठिकाणी, माणसं निर्भयतेने फिरू शकतात. तिकडे तसं नाही, कारण प्रत्येकाजवळ शस्त्र असतात ना. मनामध्ये असुर आणि हातामध्ये वैज्ञानिक, अशी एकूण वैज्ञानिक नव्हे तंत्र विशारद, कारण विज्ञानाची ही असली घातकी प्रतिज्ञा नाही. तर अशी परिस्थिती, त्यामुळे तिथे संध्याकाळी काही कोणी आजही फिरत नाही. स्वामीजींच्या पुढे ही अडचण की आता आपण विचारायचं कोणाला, जायचं आत बंगल्यात घंटा वाजवायची, एखादं कुत्रं भुंकायचं काम करतं, एखादा माणूसही ते काम करू शकतो. आत गेल्यानंतर कोणीतरी दार उघडायचं, काय पाहिजे, तर त्याची भाषा यांना कळत नव्हती, कारण तिथे इंग्लिश बोलणारे लोक नव्हते. म्हणजे अमेरिकेमध्ये काही चिनी लोक, काही अँग्लो इंडियन्स, काही जर्मन लोक, ज्या भागात ते राहत होते त्यात बरेचसे जर्मन होते आणि त्यांना इंग्लिशच येत नव्हतं आणि ते अमेरिकेत राहत होते. म्हणजे इंग्लिश न येता अमेरिकेत राहता येतं आणि आपल्याला महाराष्ट्रात राहता येत नाही, काय नवल आहे. म्हणजे आपण मुलांना मुद्दाम त्या शाळात धाडतो का, इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जाऊन तू नापास झाल्याशिवाय मला बरं वाटणार नाही, कळलं. तेव्हा आता हेही निरीक्षणानंच कळतं ना की तिथे काही इंग्लिश न येणार आहे, आणि त्यांचं सगळं जर्मनमध्ये जे सायन्स आहे ते काही इंग्लिशमध्ये नाही, त्यांच्या मातृभाषेत आहे. रशियामधलं सायन्स, जपानी वैज्ञानिक हा अगदी एखाद्या निष्णात वैज्ञानिकाशी सुद्धा इंग्लिशमध्ये बोलत नाही, तो त्याच्या जपानी भाषेत बोलतो. म्हणजे सिद्धांत सुद्धा इतपत त्यांनी आपली मातृभाषा संपन्न केली आहे. आपल्याला ते जमलं नाही याचं कारण अभ्यास झाला नाही, मातृभाषेचाही नाही, विज्ञानाचाही नाही, कशाचाच नाही. आणि अभ्यासाशिवाय हजारो लोकांचे थवे मोर्चे काय, निदर्शनं काय, सभा काय, माणसं अज्ञानाच्या डोहामध्ये अहोरात्र डुंबत असताना आता ज्ञानाचा ओलावा कसा निर्माण करायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यात सर्व राष्ट्रामधली माणसं आपापल्या मातृभाषेमध्ये ज्ञानविज्ञानाच्या सर्व शाखांचा सांगोपांग अभ्यास करण्याच्या मनस्थितीमध्ये पूर्वीही होती आणि आजही आहे. आपण त्या बाबतीत अडचणीत आहोत. पण मग स्वामीजी शेवटी एक ठीक आहे वा, इतकं आता हे घर झालं, दुसरं घर पाहावं म्हणून असे थांबत थांबत जात होते. तर कुठेतरी शेवटी कंटाळल्याने बसले कुठेतरी रस्त्याच्या कडेला. तर समोरच्या एका ओळीत असणारे घर आणि बंगलाच होता. त्या बंगल्यामधल्या एका बाईंचं लक्ष त्यांच्याकडे गेलं, G.W. हेल त्या बाईंचं नाव. त्या कुतूहल बुद्धीनं पुढे आल्या आणि विचारू लागल्या की तुम्ही बहुतेक परदेशातून आलेले कोणी धर्मप्रतिनिधी असाल असं वाटलं, तसंच आहे का? तर त्यावर ते हो म्हणाले. मग त्या बाईंनी ती जबाबदारी घेतली, आपल्या बंगल्यामध्ये त्यांना नेलं, काही वेळ तुम्ही विश्रांती घ्या असं सांगितलं, परिषदेच्या कार्यालयाशी संपर्क साधला, घडलेला सगळा वृत्तांत त्या कार्याध्यक्षांच्या कानी घातला आणि मग विवेकानंदांचा मार्ग मोकळा करून त्यांना घेऊन त्या तिथपर्यंत गेल्या. आता ते हे एका स्त्रीनीच केलं. म्हणजे सनबर्न नावाच्या एका बाईनी त्यांना बोस्टनला आपल्या घरी नेलं आणि शिकागोला सुद्धा पुन्हा परिषदेच्या मंडपापर्यंत नेण्याचं काम हेल या नावाच्या एका बाईनी केलं.
आणि संन्यस्ताचं मार्गदर्शन स्त्रिया निसंकोचपणे करू शकत होत्या तेव्हा आज काय असेल कल्पना करा. जर आपल्यापैकी कोणाची पत्नी एखाद्या पांतस्थाला वाट दाखवण्याच्या निमित्तानं त्याच्या बरोबर गेली तर आपण पुन्हा सीतेचा अग्निदिव्य कळलं का तिला करायला लावू अशा अवस्थेत आपण आहोत. ही आपली एकूण परिस्थिती. पण काय होतं की गॅस सिलेंडर संपल्यामुळं लांबणीवर टाकू की नको पुन्हा ते खर्चाचं काम करावं लागेल त्यापेक्षा आहे तशी राहा. म्हणजे तो मोकळेपणा आणि ती निर्भयता. माणसं निर्भय झाल्याशिवाय निर्विकार होत नाहीत असं माझं मत आहे. माणसं विकारावशी कधी होतात, दडपलेली असतात, दाबलेली असतात, बुजलेली असतात, लपत असतात, अंधारात राहतात. तेव्हा एकदा मोकळ्या खुल्या वातावरणात माणसं दिलखुलासपणे जगू लागली तर अर्ध्याहून अधिक विकार हे आपोआप सुकूनच जातात. काय त्यांना मुक्काम करायला जागाच मिळत नाही. जसं घराची खिडकी उघडली आणि सूर्यप्रकाश हात आला डासी निघून जातात आणि बरेच जंतू मरून जातात. पण अगदी खिडक्या सर्व बाजूने बंद आहे, अंधार केलेला आहे तर तिथे जंतू वाढलेले लागतात. विकार हे जंतू सारखे असतात. जरा मन मोकळं असणं आवश्यक आहे. तर तसं स्वामीजींचं असल्यामुळे ते मोकळे, त्यांना भेटली ती माणसंही तशी. आणि मग धर्म परिषदेच्या कार्यालयापर्यंत आले. आता ही जागतिक सर्व धर्म परिषद, तिला जोडून दुसरी एक विज्ञान परिषद, त्याच्या पलीकडे एक प्रदर्शन, आणखी कितीतरी गोष्टी अशा होत्या. तर जो पहिल्या दिवशीचा कार्यक्रम जो होता तो ठरलेला होता, तो नियोजित होता. पहिल्यांदा सर्व प्रतिनिधींना सन्मानपूर्वक पदवीदान समारंभाच्या वेळी जशी पदवीधरांची आणि कार्यकारिणीच्या सदस्यांची एक मिरवणूक निघते, आपल्याकडे काढतात, तशी तिथे सर्व प्रतिनिधींची अशी एक सन्मान यात्रा म्हणायची, शोभायात्रा म्हणतो ना आपण तसं, ती काढण्यात आली. त्यात विवेकानंद होते आणि मग भलं मोठं व्यासपीठ, त्या व्यासपीठावरती सर्व मंडळी बसली, तेही बसले. सभागृह तसं विस्तीर्ण होतं. मुळात तो हॉल बांधूनच घेतला. आर्ट इन्स्टिट्यूट नावाची संस्था, तिच्या विद्यमाने बांधलेलं एक सभागृह. त्या सभागृहामध्ये साधारण 6-7 हजार लोक तरी असावेत. 7,000 असं बऱ्याच लोकांचं मत, पण त्याच्या आसपास ते लोक होते आणि ते सगळे निमंत्रित होते. हे वाट चुकलेले असे कोणी त्यात नव्हते तेव्हा. आणि ही परिषद ही साधारण 11 सप्टेंबर पासून 27 सप्टेंबर पर्यंत चालणार होती. सकाळचे 3 तास, दुपारचे 3 तास, सायंकाळचे 2 तास असे ते कार्यक्रम हे नियोजित होते. पण अगदी पहिल्या दिवशीचा कार्यक्रम हा औपचारिकच होता. एक म्हणजे आलेल्या सगळ्या प्रतिनिधींचं स्वागत कोणीतरी करणं, ते स्वागत करण्यात आलं. आणि स्वागत झाल्यानंतर मग सर्व प्रतिनिधींनी स्वतःचा आणि स्वतःच्या त्या धर्म प्रणालीचा निसरता परिचय करून द्यायचा संक्षेपानं, त्यानंतर सविस्तर बोलणं. तर विवेकानंद ज्या दिवशी बोलणार होते त्या दिवशी जवळजवळ 24 वक्ते बोलले होते. सुरुवातीला स्वागताध्यक्षांचं बोलणं, ती प्रार्थना गीत, या सगळ्या गोष्टी घडल्या. तर अगोदर विद्वान वक्ते बोलले होते. माणसं योग्यतेचीच होती, जी गेली होती बोलायला ती त्या तयारीनिशीच गेली होती आणि तेवढा त्यांचा अभ्यासही होता. तर प्रत्येक भाषणाला लोकांचा प्रतिसाद उत्तम मिळत होता. आणि विशेषतः एक बुद्ध भिक्षू धर्मपाल या नावाचे, त्यांचं भाषण ऐकल्यानंतर तर माणसं बेभान झाली होती. म्हणजे विवेकानंद हे लोकांना बेभान करणारे त्या परिषदेतले पहिले वक्ते होते असं नाही. अगोदर सुद्धा तल्लीनतेनं भाषण ऐकून बेहोशीमध्ये माणसं होती, त्यांना आवडत होती भाषणं. काय सुरेख बोलतात बरं. त्यात मुजमदार होते, चक्रवर्ती, धर्मपाल होते, गांधी होते, अॅनी बेझंट बाई होत्या, अनेक माणसं, कितीतरी बिशप्स, ही सगळी ज्ञानी माणसं होती. त्याचा व्यासंग होता आणि ती भाषणं लोकांना आवडत होती. तेव्हा हा मिळणारा प्रतिसाद आणि वक्त्यांची पूर्वतयारी या सगळ्यांचा परिणाम विवेकानंदांच्यावर झाला. तसं विवेकानंदांना असं वाटलं की आता आपलं काय होणार, यांची एवढी तयारी, आणि वाटणारच की नाहीतर आपण फक्त BA झालो नाही. हा कुठेतरी एक कॉम्प्लेक्स असतो बघा. खरं म्हणाल तर आता तसं पदव्यामुळे तो निर्माण होण्यासारखी परिस्थिती नाही. पण एवढे ज्ञानी लोक तिथे आहेत, ते इतकं सुंदर बोलतायत. आपण कुठे फार सभात बोललो होतो, काही सभात ते बोलले होते. भारतात लहान लहान सभा झाल्या होत्या. रमाबाईंना मदत करणारी एक संस्था अमेरिकेत होती, तिथेही एका सभागृहात त्यांचं व्याख्यान झालं होतं. तेव्हा परिषदेच्या मूळ मंडपात जाण्यापूर्वी काही लहान लहान गावामध्ये विवेकानंदांची काही व्याख्यानं ही शिकागोच्या त्या विख्यात व्याख्यानापूर्वी झाली होती. पण एवढंच की 5, 25, 30, 35, 40, 50 अशी माणसं असायची, त्यांच्या पुढे ते बोलले होते. अजिबात बोललेच नव्हते असं नाही. पण 7,000 विद्वान निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये एखाद्या नेमक्या तत्वाचं नेटकं प्रतिपादन करण्यासाठी जेवढा व्यासंग अभिप्रेत होता तेवढा आपल्याजवळ नाही असं त्यांना उगाच वाटू लागलं. आणि त्यामुळं ते टाळू लागले. त्यांना असं वाटायला लागलं ही सभा भरूच नये. जसं मुलांना असं वाटतं ना शाळेला सुट्टी मिळावी, किंवा गुरुजी तरी आजारी पडावेत, किंवा काहीतरी घडावं, किंवा वाटेमध्ये तरी निदान सगळ्या बसेस थांबाव्यात, तसं त्यांना खरंच मनातून असं वाटत होतं. म्हणजे या माणसाला एकदा असं वाटत होतं ही परिषद
ही रामकृष्णांचा विचार जगाला सांगण्यासाठी नियतीनं भरवली आहे. त्याच माणसाला हेही वाटत होतं की उगीच इथं आपण आलो. माणसाच्या मनामध्ये परस्पर विरोधी उर्मी विचार निर्माण होऊ शकतात हे तरी कळलं पाहिजे. काही एकाच व्यक्तीला कसं वाटतं मग यालाच मन म्हणतात. नाहीतर एकच एक वाटणं एका मनात मुक्कामाला कायम राहिलं असतं तर मनाला मन कोणी म्हटलं असतं का, हा मोठा प्रश्न. त्या स्वामीजींना हे सगळंच फिरफिरून वाटत होतं. मेरी गो राऊंड सारखं ते मन फिरत होतं. एकदा त्यांना अगदी आशावादाच्या शिखरापर्यंत नेत होतं तर निराशेच्या दरीमध्ये तेच मन त्यांना खाली आणत होतं. त्यांना वाटत होतं उगीच आपण आलो, लोकांनी सोय केली म्हणून आलो, तिकीट काढून दिलं म्हणून आलो, राहायची व्यवस्था झाली म्हणून राहिलो, पण आता इथं बोलायची सोय कुठे आहे. शेवटी आता ते एवढे 22-23 लोक बोलून गेले, आता तुम्ही बोलाच असं जरा कटाक्षानं सांगण्यात आलं. आणि मग ते बोलायला उभे राहिले. अर्थात त्यांचं ते पहिलं भाषण हे गाजलं. सगळ्यांना माहिती आहे की सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका वगैरे वगैरे. पण बऱ्याच वेळा होतं काय, आमची अशी एक समजूत होती की विवेकानंद इकडून तिकडे गेल्याबरोबर व्यासपीठावरती गेले, सिस्टर्स अँड ब्रदर्स म्हणाले, अमेरिका जिंकली. असं झालं नाही. त्याच्या अगोदर खूप खितपले. आणि तिथं सुद्धा सुरुवातीला अगदी त्यांनी आत्मकथन जे केले त्यात म्हणतात की कोठात म्हणजे माझ्या शब्दातून आणि याच्यातून मुखातून काही उद्गार बाहेर पडेना, कंठ तर अगदी दाटला, जीभ कोरडी पडली, काही कळेच ना काय करावं, असं क्षणभर त्यांची अवस्था झाली होती. ही वस्तुस्थिती आहे. त्या मनानं हल्लीची माणसं तयारीशिवाय बेफामपणे बोलू शकतात. म्हणजे विवेकानंदांच्या पुढंच आहेत 2 पावले. जसं आमचे काही मित्र कौतुकानं म्हणतात की तुझ्या विवेकानंदांना एक पुस्तक एकदा वाचल्यावर समजलं असेल, पण ठीक आहे, पण आम्हाला ते एकदाही वाचावं लागत नाही, म्हणजे आम्ही किती मोठे. कळलं का. तर म्हटलं खरंच आहे, तुमची चरित्र लिहायला पाहिजेत, पण लेखका अभावी आणि पुढं वाचका अभावी आणि नंतर कागदा अभावी ती राहून जातील म्हटलं. कारण कागदालाही काही भाव असतो आणि तुमच्या चरित्राला अर्थ नसतो, त्यामुळे कोण छापणार हा प्रश्न आहे. तर शेवटी निर्धारानं एक पहिलं भाषण त्यांनी केलं. पण ते भाषण सुरू झाल्यानंतर मात्र अतिशय चांगल्या रीतीनं अत्यंत लोकांच्यावर प्रभाव पाडणार होतं. दिसायला तर माणूस रुबाबदार होता, डोळे पाणीदार होते, भव्य भाल प्रदेश होता, वर्ण जरी अगदी फार गोरा नसला तरी उजळ होता. आणि लोकांना वाटत होतं प्रत्येकाकडेच लोक कुतूहल बुद्धीने, बरोबर लोक मोकळे होते, ठरवून वेळ काढून आले होते. जसं रत्नागिरीच्या अधिवेशनाला गेलेली काही माणसं सरकत सरकत गोव्यापर्यंत गेली. एकदा कळलं का. तेव्हा तर वेळ काढूनच आले होते लोक. त्यामुळं ठीक आहे, सगळ्यांच ऐकून घेऊया. तर आता हा माणूस दिसायला तर निदान खरोखर त्याला काही व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी आहे, ऐकून. आणि मग विवेकानंद हे जे आता भाषण आपल्याला मिळतं ते काय तंतोतंत तसंच अगदी झालं असेल हे सांगणं अवघड आहे. वर्तमानपत्रात ते आलं, नंतर मग त्याचं संकलन वगैरे हे नंतर झालंय. पुढची त्यांची भाषणं गुडविन या नावाच्या त्यांच्या एका लघुलेखकानं सगळी शब्दशः उतरून काढलेली आहेत. पण सुरुवात तेव्हा टेप रेकॉर्डर काहीही सोय नव्हती अमेरिकेमध्ये, त्यातलं कुठलाही वृत्तांत टेप केलेला नव्हता. पण त्या भाषणाचे तरी सुद्धा जलद गतीने लिहून घेणारे वगैरे सगळे एकत्रित करणारे होते. तर सुरुवातीला त्यांनी अमेरिकेमधल्या लोकांना धन्यवाद दिले की हा केवढा मोठा प्रयोग तुम्ही करतात, हा विचार मंथनाचा कार्यक्रम आहे आणि हा घडणं आवश्यक आहे. आणि जगामधल्या अनेक लोकांनी एके ठिकाणी येऊन स्वतःच्या संग्रही असणारं जे जे काही मौलिक असेल ते इतरांना द्यावं, ही गोष्ट औचित्याला धरून आहे, हा औचित्य विवेक आहे वगैरे, हे सगळं विवेकानंदांनी म्हटलं. आता त्या परिषदेचा इतिहास लिहिणारे लेखक आतून असं सांगतात की ख्रिश्चन धर्माची श्रेष्ठता ही कळत नकळत लोकांना पटवून द्यावी आणि अमेरिकेचं हे ऐश्वर्य हे लोकांच्या नजरेत भरावं आणि त्यांच्या मनामध्ये हा जगत जेत्यांचा धर्म हा प्रवेश करता व्हावा, आत सावा, असा एक हेतू होता. या धर्माला आत प्रवेश मिळावा. न कळत का, तर जग जिंकणाऱ्या, विज्ञानाच्या बळावरती जग संपन्न आणि समृद्ध करणाऱ्या लोकांचा जो धर्म, त्या धर्माचं निशाण हे या भूमीमध्ये उंचावरती फडकत राहिलं पाहिजे आणि सगळ्यांना ते दिसलं पाहिजे. हा अंतस्थ, हा दूरस्थ हेतू हा त्यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांना खात्री होती की भारतातून कोणी आला आणि किती शहाणा असला तरी आपल्या धर्मावरती मात तो करू शकणार नाही. आपल्या धर्माची तत्व त्यांना स्वीकारावी लागतील, पण ती स्वीकारण्यापूर्वी त्यांना त्यांची धर्मतत्व सांगण्याची संधी आपण दिली पाहिजे. होतकरू आहेत माणसं असं त्यांना वाटत होतं. बऱ्याच लोकांची धारणा होती की काय बोलणार, चांगले बोलतायत, पण यात आमच्या धर्माची थोरबी ही त्यांच्या धर्माला प्राप्त होणार नाही, हे जगाच्या ध्यानी आणून देणं हा त्यांचा हेतू होता.
त्याच्या उदात्ततेविषयी अनेकांच्या मनात विकल्प होता, पण तो होता तो काही फारसा लपवता येत नाही. पण ते भासवत नव्हते, कारण तसं नेहमी रीतिरिवाजात ती माणसं सदोदित प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण होणारी. आपली माणसं कसं बडबडून आलं की बोलून मोकळी होणारी. तिथं जरी किती त्रास झाला तरी ग्लॅड टू सी यू असं म्हणणार, मनातून कधी जातोय हे घोकणार, कळत. तर तसा तो प्रकार तिथेही झालाच. पण विवेकानंदांनी सुरुवातीलाच त्या सगळ्यांना धन्यवाद दिले की शेवटी विचारांचं आदान प्रदान ही एक सांस्कृतिक आवश्यकता आहे, तुमच्या ध्यानी आलं आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मग पुढे ते सांगू लागले की जगामधल्या प्रत्येक धर्मानं काही अलौकिक प्रज्ञेची माणसं जगाला दिलेली आहे, त्यामुळे हे जग प्रत्येक धर्माच्या ऋणामध्ये आहे. हा विचार मांडून मग आपला धर्म कसा सहिष्णू आहे, बालपणापासून गीता किंवा महिम्न स्तोत्र अशा स्तोत्राने आमच्या उमलत्या बुद्धीवर कसे संस्कार केले आहेत हे सांगून मग पुन्हा त्या मूलभूत विचारापर्यंत आले. पण हे भाषण हे साधारण 4.5-5 मिनिटात संपलेलं आहे, 5 मिनिटापेक्षा पुढे नाही. म्हणजे 5 मिनिटांचं एक भाषण, त्यातही पुन्हा शब्दसंख्या मोजणारी मंडळी आहेत ती 485 आहे म्हणे. आता AND धरायचे का सोडायचे याविषयी मतभेद होईल, परंतु 500 पेक्षा कमी शब्दांचं आणि 5 मिनिटामध्ये संपलेलं एक भाषण माणसाला एकदम लौकिकाच्या, प्रतिष्ठेच्या, मानमान्यतेच्या शिखरावर नेऊन ठेवतो. हा चमत्कार म्हणावा लागेल. काय समोर बसलेले काही वेडे लोक नव्हते, सगळे प्रभावित झाले की हा वेगळा विचार आहे, त्याला काही परतत्व स्पर्श आहे. हा काय नुसता शब्दांचा डौल नव्हे, हा काय दिमाख नव्हे, हा देखावा नाही, हा माणूस म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. आणि म्हणून त्या भाषणानं ते प्रभावित झाल्यानंतर मग लोकांनी सांगितलं, अहो आता इथून पुढे 17 दिवस चालणाऱ्या परिषदेत यांची जास्तीत जास्त भाषणं होऊ द्या. आणि पण ही केवळ भाषणच चालली ते असं नाही, कडेनं पुन्हा काही कार्यक्रम होतेच. पुढे 6-7 दिवसानंतर पुन्हा विज्ञान चर्चेला प्रारंभ झाला होता, धर्मचर्चा तर सुरू होती, पुन्हा साहित्यविषयक परिसंवाद तेही सुरू झाले होते. केवढा मोठा तो फड होता. आपल्याला एकसारखं धर्मपरिषद असं वाटतं, पण विचारांच्या अनेक परिषदा तिथे चालल्या होत्या. त्यात ती सर्व धर्म परिषद ही सगळ्यात प्रभावी ठरली, कारण धर्म हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता आणि आजही आहे. माणूस कितीही धर्मावर रागावला तरी धर्माचं स्थान आईसारखं आहे. आई सोडून देता येत नाही, ही तर मोठी अडचण आहे. आणि तीच बाब धर्माच्याही बाबतीत आहे. माणसं म्हणून घेतात निधर्मी, पण शेवटी हा धर्म सोडून तिकडे जातील, पण तिथंच राहतील. का तर ते एक आकर्षण आहे. ज्या मूलतत्वांच्या आधारानं जीवन जगावं किंवा जीवनाला कृतार्थता प्राप्त व्हावी त्यांच्या विषयी वाटणारं आकर्षण हीच त्या धर्माची उत्थान भूमी असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा एका धर्माचा त्याग केला, पण दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला. फुल्यांनी सुद्धा सार्वजनिक सत्य धर्म सांगितला. अर्थात धर्माचं इतकं निरभ्र स्वरूप ज्यांना अभिप्रेत असेल ते महापुरुष, बाकीच्यांना काय असाच मळलेला, चोळवटलेला, चुकून गेलेला धर्म तो त्यांच्या वाट्याला येतो आणि इतरांनाही तोच तो देतात. त्या स्वामीजींचं एक भाषण झाल्यावर मग दुसरं भाषण, मग तिसरं भाषण, अशी भाषणं होत गेलेली आहेत. मग एका भाषणामध्ये त्याने असं सांगितलं तर त्यातले अनुक्रम ठरवणं सुद्धा अवघड आहे. सोयीसाठी छापलं जातं असं की एकदा त्यांनी अगदी उद्वेगानं लोकांना सांगितलं की मी भारतीय आहे, मी हिंदू आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्ही तुमच्या धर्माचे जे उपदेशक आमच्याकडे धाडतात त्यांना तुम्ही धाडण्याची आवश्यकता नाही. तुमच्या खर्चानं त्यांनी आमच्याकडे यावं आणि आमच्या बांधवांना तुमचा धर्म समजावून देण्याचा प्रयत्न करावा ही गोष्ट अनावश्यक आहे. एवढ्यातून तुम्हाला आमच्याविषयी काही कळकळ, तळमळ, जिव्हाळा असेल तर मदतीचा हात द्या. भारताला भाकरी हवी आहे, ब्रह्मज्ञानाची गरज नाही. रिलिजन इज नॉट द क्राईंग नीड ऑफ इंडिया हाच त्या व्याख्यानाचा सूर होता. त्याचं शीर्षक असंच छापलं होतं की रिलिजन इज नॉट द क्राईंग नीड ऑफ इंडिया. भारताला गरज नाही, तुम्ही ही पार्सल्स पाठवू नका ना. ती मंडळी का पाठवत होती कळायला मार्ग नाही, पण कदाचित तिकडेही ती जास्त झाली असती, ती इकडे येत होती. आता हे त्यांनी सांगितलं. त्यावेळी स्वामीजीने आवाहन केलं की आम्हाला काही मदत हवी आहे, तुम्ही तुमचं तंत्रज्ञान द्या, तुमचं विज्ञान द्या, तुमच्याकडच्या आणखी काही विद्या की ज्या आमच्याकडे नाहीत त्या तुम्ही द्या आणि मीही तुम्हाला काही देणार आहे. की शेवटी तुम्ही शिखरावर जाऊन पोहोचलात तरी मनाची प्रसन्नता, स्वस्थता आणि एकाग्रता तुमची विद्या तुम्हाला देऊ शकत नाही. ती देणारी विद्या, अध्यात्म विद्या, ती माझ्या देशात आणि माझ्या धर्मात आढळते. किंबहुना माझ्या धर्माचा तो गाभाच आहे, त्या मी ती तुम्हाला देणार आहे. तुमची तंत्रविद्या मी घेऊन जाणार आहे आणि माझी अध्यात्मविद्या म्हणजे भारतीयांची अध्यात्मविद्या मी ठेवून जाणार आहे. अशी तयारी असेल तरच त्याला अर्थ नाही. तर एखादा म्हणणार आहे देण्यासारखंही माझ्याजवळ काही नाही, व्याख्यानच देणार आहे,
कळलं का? याच्या पलीकडे आणि तुमच्याकडून मी काही नेणारच नाही, कारण दुसऱ्याकडून काही घेणं हे माझ्या वृत्तीत नाही आणि ज्ञानशाखेचा स्वीकार करण्या इतपत उभारी माझ्या ठाई नाही. तर तुमचं ज्ञान तुमच्याजवळ ठेवा, माझं अजिंक्य अज्ञान घेऊन मी जातो. लोक हा अजिंक्य तारा आपला जसं समजून त्याच्याकडे फक्त पाहत राहतील. तर रिलिजन इज नॉट द क्राईंग नीड ऑफ इंडिया. मग पुढे प्रश्न उद्भवला की अरे एवढी धर्म परिषद घेतली आणि सगळीकडे धर्माच्या नावाखाली नुसता कलह, संघर्ष, गोंधळ, त्या पलीकडे काय आहे मला सांगा? जगाच्या सर्व धर्मांचा इतिहास पाहिला तर लाथाळी व्यतिरिक्त काहीही आढळत नाही. माणसं एकमेकाशी नुसती झगडत राहतात. हे तर दृश्य सगळीकडे दिसतं. तुम्ही कुठेही जा, तिकडे काश्मीरमध्ये गेलात ते हजरत बाल हा प्रकार आहे, पंजाबमध्ये आलात तर पुन्हा आणखी काय ब्लू स्टार काय नामक काय, याचा धर्माशी काही संबंध आहे का? हा खरा प्रश्न. बोलणं शक्य नाही, माणसं बोलत नाहीत, कारण का? पुन्हा लोकमत आपल्या विरोधात जाईल. काय त्या लोकमताचा उपयोग आहे का? काही हे काही विचाराला महत्व द्यायचं का मताला? हा मोठा प्रश्न आहे. तर सर्व धर्मांनी हाच गोंधळ पूर्वी घातलेला आहे. याचं कारण असं की आम्ही धर्माचे प्रतिपादक असं म्हणणारे, आघाडीवरती राहणारे आणि तत्व प्रतिपादन करू पाहणारे लोक हे धर्मांध असतात, धर्मवेडे असतात. त्यांना धर्मतत्व कळलेलीच नसतात. म्हणजे ज्यांना कळलं ते बाजूला राहतात, ते मागे राहतात, आणि ज्यांना काहीही कळलेलं नसतं ते पुढे असतात. जसं प्रत्येक विद्यालयामध्ये दंगेखोर विद्यार्थी हा सेक्रेटरी असतो, कळलं का? अभ्यास करणाऱ्यांना सेक्रेटरी करत नाहीत का? तो अभ्यासामुळे दुर्लक्ष करेल. तसं धर्माच्याही आघाडीवरती हे घडलेलं आहे. आणि म्हणून विवेकानंदांनी की व्हाय वी डिसॅग्री याच विषयावर की असा मतभेद का, याचं कारण काय? आणि त्याचं त्यांनी कारण सांगताना खूप मंडूक वृत्ती की जगाकडे काही चांगलं आहे हे मानायचंच नाही. जे काही आहे ते या परिघात आहे, माझ्या मनात आहे, माझ्या घरात आहे, याच्या पलीकडे काही चांगलं नाहीच. म्हणजे माझ्या आणि माझ्या लहानशा जगाच्या पलीकडे काही चांगलं नाही असं समजण्यातून हे संघर्ष निर्माण झाले आहेत, हे स्वामीजींनी सांगितलं. ठीक आहे, तुमच्याकडे काही चांगलं असेल, आमच्याकडे असेल, प्रत्येकाकडे असेल, ते देऊया, ते घेऊया असं म्हणण्याऐवजी आमचं कसं पिढ्यानपिढ्या शतकानुशतक आम्ही हे पाळतो. उभा गंध म्हणजे उभाच, आडवा म्हणजे आडवाच. माणूस उभा किंवा आडवा असेल पण गंध मात्र उभा अथवा आडवाच असेल, त्यात काही बदल होणार नाही. का आता गंध आणि कपाळ आणि मेंदू काय संबंध आहे त्याचा? म्हणजे लावायला काही हरकत नाही. उष्ण कटिबंधामध्ये चंदनाचा लेप मुद्दाम दिला जातो, त्याच्या मागे काही आयुर्वेदाने केलेली मीमांसा आहे. तेव्हा तो आवश्यक आहे गंध खरं जर म्हणाल तर. पण आता काय तेही महागाईमुळे परवडत नाही, त्यामुळे आता काही टिकल्याच माणसं पुरुष अजून लावत नाहीत, लावतील काही दिवसानं. किंवा असे गंधाचे स्टिकर्स मिळतील काही दिवसानं आता, की साधारण कपाळाला लावला की उन्हाळ्यामध्ये जरा बरं वाटेल, ही शक्यता आहे. तेव्हा स्वामीजींच्या या विचार प्रतिपादनात त्यांनी सांगितलं की ज्या धर्माचं निषिद्ध गौण अगदी चौथं जे अंग तेच तुम्ही प्रधान मानलं, ह्या पलीकडे काहीच नाही. म्हणजे एखाद्याच्या घरी जावं, कोणालाही न भेटता फक्त त्यांच्याकडे पादत्राणं कशी होती, पाटाच्या काही होत्या, काही फ्लेक्शा होत्या, काही जोडे होते, काही तुटलेले होते, आणि परत जावं. आत माणसाला न भेटता खेटरांची मोजदात करून मार्गस्थ व्हावं. तसं तत्व सोडून जे अवडंबर म्हणतात त्याच्यामध्ये सर्व धर्मांचे अनुयायी रमले. ख्रिस्ताचा त्याग तुमच्याजवळ तरी आहे का? परत ख्रिस्त आला तर त्याला डोकं कुठे टेकावं आणि विश्रांती कुठे घ्यावी हे कळणार सुद्धा नाही. एवढं तुम्ही त्याच्या अनुयायांनी आपलं जग नासवून टाकलंय, हे सुद्धा स्वामीजींनी सांगितलं. हे ऐकल्यावर काही लोकांना त्रास झाला आणि ते खरंही होतं. काय त्यांना ख्रिस्ताचं काय कळलं होतं मला सांगा? झाले जन्मानं ख्रिश्चन, या पलीकडे काय सोशिकता सहनशीलता काही नव्हती. त्यानंतर मग त्यांचं पुढचं व्याख्यान भगवान बुद्धांच्या जीवनावर झालं. आता बुद्धांच्या जीवनावर विवेकानंदांनी व्याख्यान देण्याचं काय कारण होतं? ते गेले होते हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून. तर त्याचं कारण एक उघड होतं की हिंदूंना स्वतंत्र विचारच नाही. परंपरेच्या पठडीचा अंगीकार करून मिटल्या डोळ्यांनी जीवन जगणारे असे हे लोक आहेत, अशी एक समजूत जगभर होती. काही नाही, कर्मकांडामध्ये ऋतून राहणारे आणि मार्ग विसरून जाणारे लोक आहेत. त्या यांना काही स्वतंत्र विचारच नाही. तर अशा वेळी कर्मकांडाच्या कचऱ्यातून माणसाच्या विचाराचा विमल प्रवाह वाहता ठेवण्याचं काम करणारा भगवान बुद्धांच्या सारखा विचारसृष्टीमधला एक भगीरथ विचारांचं बंड करतो, विभक्त होतो, बाजूला जातो, नवे प्रयोग करतो, नव तत्वज्ञान सांगतो, यज्ञसंस्थेला विरोध करतो आणि वेगळ्या वाटेनं जातो. हे सांगण्यासाठी म्हणजे या प्राचीन धर्मामध्ये काही स्वातंत्र्य आहे, विचारांचं स्वातंत्र्य आहे, हे लोकांच्या लक्षात यावं. आणि आहे एक लक्षात ठेवा, आपल्याकडे ही जी विभिन्नता विविधता आहे तो विचार स्वातंत्र्याचाच आविष्कार आहे. की कोणी पूर्व पक्ष केल्यावर उत्तर पक्ष,
दुसऱ्याने करायलाही हरकत नाही. खंडन आहे, मंडन आहे, समन्वय आहे, ते होतं जुन्या सर्व ग्रंथात, सर्व सूत्रात. म्हणजे लिहिणं सूत्रमय आहे. संस्कृतचा अभ्यास आपला नाही, त्यामुळे आपण हे अचूकतेनं सांगू शकत नाही. त्या स्वामीजींचा तो अभ्यास होता. म्हणून त्यांनी सांगितलं की धर्माचं जे मूलतत्व ज्यांना कळलं त्यांच्या मनात गोंधळ नाही, पण ज्यांना कळलं नाही त्यांच्या मनात गोंधळ आहे. आणि भगवान बुद्धांचं तत्वज्ञान हे भारतीय तत्वज्ञान होतं. ही विचारगंगा भारतामध्ये उगम पावलेली होती. फक्त हिचा प्रवाह थोडा वेगळ्या पात्रातून वाहतोय असं वाटलं. याचं कारण पहिल्या पात्रामध्ये शेवाळ आणि जळमट दाटली. गंगेला सुद्धा हुकळी म्हणतात पा. कुठेतरी गंगा ही काळवंडलेली आहे. तिचा सुद्धा शुद्धीकरणाची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी आता गंगेला शुद्ध करण्यासाठी माणसं उद्योगात आहेत. हे आपण ऐकून असाल. म्हणजे गंगा शुद्ध असायला हवी यापेक्षा, पण राहिली नाही तशी. कारण माणसांचे सगळे पराक्रम शेवटी गंगेला, काही गंगेच्या वाट्याला येणारच, तिच्या ओटीतच सगळी फळं पडणार. तसं धर्माचा प्रवाह मलिन होतो, तो तसाच झाला. पण त्याच वेळी बुद्धांनी या प्रवाहाला वेगळी दिशा दिली. स्वतंत्र विचार केला. आम्ही सगळंच परंपरेचं मानतो असं नाही, नवं पाऊल टाकतो, नवी वाट शोधतो, नवा विचार मांडतो, नवी प्रमेय, नवे सिद्धांत नव्यानं आणि निर्भयतेनं सादर करू शकतो. याचा पुरावा म्हणून ते बुद्धाविषयी बोलले. नाहीतर आता बोलायला विषयच नाही, तेव्हा मी आता या विषयावर बोलू का असं नाही, ठरवून बोलत होते. आणि मग त्यांचं हिंदू धर्म, हिंदुइझम या विषयावरती व्याख्यान झालंय. म्हणजे विवेकानंद ज्या धर्माच्या प्रतिपादनासाठी गेले होते, त्याचे प्रवक्ते आणि प्रतिनिधी म्हणून गेले होते, तो हिंदू धर्म हा त्यांच्या खास व्याख्यानाचा विषय होता. परंतु हे व्याख्यान देताना आपल्या हातून लहानशी सुद्धा चूक होऊ नये यासाठी विवेकानंदाने अपवादभूत असं हे व्याख्यान लिहून काढलं होतं. ज्याला पेपर रिडिंग म्हणतात तसंच जवळजवळ त्याचं रूप आलं होतं की हिंदू धर्मावरचे आपले सगळे विचार हे विवेकानंदाने जवळजवळ टंक लिखित करावेत तसे अ पासून ज्ञ पर्यंत लिहून काढले होते. का तर ज्या महत्वपूर्ण विषयाचं विवेचन करण्यासाठी आपण इथे आलो, त्या विषयाचं विवेचन करीत असताना आपल्या बुद्धीचं किंवा आपल्या वाक्शक्तीचं स्खलन घडलं तर तो धर्मावर आणि राष्ट्रावर अन्याय घडेल. आणि म्हणून त्याने ते लिहून काढलं होतं. मला ही कल्पना सुद्धा अतिशय आवडते. एक लक्षात ठेवा, जुन्या पिढीतले फार चांगले लोक आपली भाषणं लिहून काढत असत. मी त्यांच्या भाषणाला जात होतो, ऐकत होतो. सर्व बाबतीत मी त्यांच्याशी सहमत नव्हतो, पण फडके, माटे, बाळशास्त्री, हरदास ही माणसं रेखीव पद्धतीने बोलत असत. भाषणं त्यांची लिहिलेली असत. आता मात्र ती कदाचित पडली असती. कारण का, बऱ्याच वेळा म्हणजे जसं नदी वाहता वाहता वाटेमध्ये येणारा सगळा भाग व्यापून आपली पातळी सांभाळते, अशा प्रकारचं बोलणं तिथून पुढं भविष्यकालात टिकेल असं अनुभवांती वाटल्यामुळं मी असं आपला बोलत राहतो. परंतु ती मंडळी फार रेखीव होती. फडक्यांचं तासाचं भाषण तासातच संपणार, 1 मिनिट पुढे जाणार नाही. आता लोक म्हणतील हे असले रतीब कशाला घालता, बोला की थोडं जास्त. आपल्याकडे नको ते लोक बोलतात आणि तुम्ही गप्प बसता, हे बरं नाही. परंतु स्वामीजींनी ते भाषण लिहून, आज आपण शिकागो भाषण या नावाचा एक लहानसा भाषण संग्रह पुस्तिकाचा आहे, मराठी अनुवादित, हिंदीमध्ये, कन्नडमध्ये ती मिळते. शिकागो ऍड्रेसेस हे मूळ तिचं रूप, ती विकत मिळते, आपण वाचा. तर तिथे जो कोणी अपघातानं, जन्मानं, अभिमानानं हिंदू असेल त्यानं ते वाचावं किमान. आणि त्यात त्यांनी सुरेख विवेचन केलंय की आमच्या धर्माला कोणी एकमेव असा संस्थापक नाही, आद्य प्रवर्तक नाही. अनेक संन्यस्तांच्या तपश्चरणातून आणि स्फुरणातून आकाराला आलेला आमचा हा सनातन धर्म आहे. तो एका अर्थानं अवैयक्तिक आहे, अपौरुषेय आहे. ती कोणाची मालमत्ता नाही. आणि तिथे जरा पुन्हा पुनरावृत्ती, कारण पूर्वीही मी त्याचा खुलासा केला होता, पण पुन्हा एकदा सांगतो की गुरुत्वाकर्षण हे न्यूटनला कळलं, त्यानं त्याचा शोध लावला. पण गुरुत्वाकर्षण सृष्टीमध्ये होतं, न्यूटनला फक्त ते कळलं. न्यूटन हा गुरुत्वाकर्षणाचा संशोधक होता, निर्माता नव्हता. तसं जीविताची धारणा करणारी जी तत्व, त्या तत्वाचे जे संशोधक, त्यांना आम्ही ऋषी म्हणत असो. आणि त्यांना घडलेलं जे आकलन, त्याचं जे संकलन, त्याला आम्ही वेद हे नाव दिलं. वेद हे या अर्थानं गणिताप्रमाणे अवैयक्तिक आहे. हा विचार स्वामीजींनी मांडला आणि तो अगदी बरोबर आहे. खरंच आहे, खरं ज्ञान हे अवैयक्तिक असतं. खरं ज्ञान असेल तर हे 5 × 5 = 25, काय त्यावर कोणाची सत्ता नाही की नाही होते, त्यांच्या ताब्यात आहेत, राहत नाही. सूर्यप्रकाश, हवा आणि ज्ञान या गोष्टी स्वभावतः स्वतंत्र आहेत, अवैयक्तिक आहेत. तुम्ही आभाळात प्लॉट्स पाडू शकत नाहीत आणि प्राणवायू वाटेत असा थोपू शकत नाही की नाशिक जवळ थांबवणार, पुढं काय गोदा तट ओलांडून जाऊ देणार नाही, सगळा प्राणवायू पंचवटी, असं नाही, तो जाईल कुठेही. तर तसं वेदामधलं जे ज्ञान आहे आणि ते खरंच एक, जर आपण मुळात जाऊन पाहिलं
तर आपल्याला नाईलाजानं मान्य करावं लागेल. जाती संस्था, आता जे इथं नाशिक हे गावात विद्वानांचं माहेरघर आहे, संस्कृतचे अभ्यासक इथे आहेत, त्याने जरूर हे पाहावं. वेदामध्ये जाती संस्थाच नाही मुळात. ही सगळी वर्ण व्यवस्था वगैरे ही नंतरची आहे, पुराण कालामध्ये आलेली असेल. मूळच्या वेदामध्ये जे सत्ययुग म्हणतात, का स्वामीजी सुद्धा म्हणत की अखिल मानव जात एक आणि एक सत्य, फक्त विप्रानी विविधतेनं नटलेलं त्याचं रूप त्यांच्या परीनं सादर केलं. म्हणजे सत्य एक आहे, फक्त त्याची रूप अनेक आहेत आणि इथून तिथून मानवजात एक आहे, असा वेदांताचा गाभा आहे. आता हे ज्ञान कदाचित अपुर असेल तर ठीक आहे, अपुरं मानावं, पण मूळचा वेद हा असा आहे. पण ते लोकांनी तसं नाही, ते बंदिस्त भाषणात बांधून बाजूला कुठेतरी ठेवलं आणि त्याने सांगितले स्पर्श करायचा नाही, स्त्री का पुरुष स्त्री, इकडे यायचं नाही, सवर्ण का दलित दलित, इकडे फिरकायचं नाही, सवर्णामध्ये ब्राह्मण का क्षत्रिय क्षत्रिय या बघायचं सुद्धा नाही, आणि ब्राह्मण बघून कळणार नाही. म्हणजे असला हा सगळा प्रकार आहे, कळलं का? म्हणजे शेवटी की ज्ञानाचा उपासक हा खऱ्या अर्थानं ब्रह्मवेत्ताच होता. समर्थ म्हणत असतात ब्रह्मवेत्ता तू ब्राह्मण, की तो ब्रह्मविद्येचा उपासक होता, त्याला ते कळत होतं. ते श्रेष्ठ विद्या उपेक्षित राहिली आणि म्हणून स्वामीजी म्हणत असत की शेवटी या विद्येचं मूळ रूप हे जे आहे ते अवैयक्तिक, कोणालाही अभ्यासता येईल असं आहे. आणि त्याच्या मग पुढे जाऊन त्यांनी आमची ध्यान पद्धती, चिंतन पद्धती कशी आहे की आम्ही सुद्धा शेवटी उपासना करणारे लोक आहोत. जग कितीही मोठं असलं तरी मन त्यापेक्षा मोठं आहे. पर्वत कितीही मोठा असला तरी मी विचार करू शकतो, तेव्हा मन हे सर्वात मोठं आहे. आणि या मनाचा विचार आम्ही डोळे मिटून करतो, त्यालाच आम्ही मनन म्हणतो. आणि मग मनाच्या वाटेनं आम्ही जाणीवेचा एक मधला काही भाग आहे, स्तर आहे, तो ओलांडून, ती पायरी ओलांडून कुठेतरी असं ज्ञानातून ध्यानाकडे जातो वगैरे. या गोष्टींचा पुढे चर्चेमध्ये त्यांनी खुलासा केला की ज्ञानमार्ग हा आम्ही मानतो, पण ध्यान मार्ग हा तितकाच महत्वाचा आहे असंही आम्ही मानतो. पण हे ध्यान कोण करू शकतो, तर जो निर्विकार झाला आहे, ज्यानं इंद्रिय जय साधलेला आहे, ज्याची बुद्धी निर्मळ आहे, ज्यानं उदंड व्यासंग केला आहे, त्याला त्याच्या ज्ञानाला येणारी परिणत दशा किंवा त्याला सुटलेला सुगंध म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे एखाद्या निर्बुद्ध माणसानं कुठेतरी काळोखामध्ये मारलेली बैठक आणि त्याला पडणारं स्वप्न नव्हे. ध्यान ही ज्ञानाची परिणत अवस्था आहे असं स्वामीजी सांगत असत. आता हे लोकांना त्यावेळी तरी नवीन होतं आणि आज तरी काय मला सांगावं, असलं तर नवीनच वाटतं, कारण यातलंही आपल्याला काही माहित नाही. कारण आपण आपापलं ध्यान आरशात पाहतो, कोण आता ह्या पातंजल योगाच्या वाटेने जाणार आहे. तेव्हा स्वामीजी हे प्रतिपादन करत होते. पण सगळ्यात शेवटी मी अत्यंत महत्वाचा जो भाग त्यांच्या व्याख्यानाचा, तो शेवटच्या दिवशी जे समारोपाचं व्याख्यान प्रत्येक वक्त्यानं केलं, त्यात विवेकानंदांचं व्याख्यान हे सर्वश्रेष्ठ व्याख्यान झालं. त्यामध्ये त्यांनी युनिव्हर्सल रिलिजन, जरी ते हिंदू धर्माच्या प्रतिपादनासाठी आले तरी शेवटी जाताना त्यांनी विश्वधर्माची आवश्यकता हा विचार जगापुढे ठेवला की शेवटी सगळ्या भूतमात्राला, जगामधल्या सर्व मानवांना आपल्या छत्रछायेमध्ये सामावून घेणारा असा एक धर्म ही जगाची गरज आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पसायदानामध्ये जो धर्म अभिप्रेत आहे तो धर्म विवेकानंदांनी युनिव्हर्सल रिलिजन, द कॉन्सेप्ट ऑफ युनिव्हर्सल रिलिजन, हे विवेकानंदांचं योगदान आहे. आता खरा धर्म हा पुन्हा ते म्हणाले की माझे गुरुदेव हे धर्मनिष्ठ होते, साक्षात्कारी होते. ते असं म्हणत असत की नित्य धर्म हा एक आहे आणि बाकीचे सारे स्थल काल सापेक्ष असे त्याचे आविष्कार आहे. म्हणून तो नित्य धर्म हा विश्वधर्म आहे, तोच मानव धर्म आहे. सावरकरांच्या सारखा हिंदुत्वनिष्ठ सुद्धा म्हणाला होता की एक जीव, एक जाती, एक भाषा, एक देश, एक देव, एक आशा, हे जग एकतेच्या दिशेनं निघालेलं आहे. त्या एकता हे परमप्राप्तव्य आहे हा विचार त्यांनी मांडला. तेव्हा कोपमंडूक वृत्तीचा त्याग केला पाहिजे, संघर्ष संपला पाहिजे आणि सहकार्याच्या अशा एका नव्या धर्मयुगामध्ये आपण पदार्पण केलं पाहिजे. तर हे ऐकल्यानंतर जे विचारी होते ते धन्य झाले. त्यांना असं वाटलं इतकं चांगले विचार जगापुढे ठेवले तर हे जग निदान यापेक्षा अधिक वाईट होणार नाही आणि हळूहळू चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही असं वाटत राहील. त्या वार्ता सगळीकडे प्रसृत होत होत्या, जात होत्या. लोकही मोठ्या कौतुकानं ते ऐकत होते. काही अंतर्मुख होते, पण हे सगळेच अंतर्मुख होते असं नाही. कारण शेवटी मत्सर मानवी मन आणि त्यामध्ये असणारे हे जे विकारांचं तण जे आहे ना, हा भूमीला मिळालेला शाप आहे की तू पीक देऊ शकशील
पण काटेरी झुडपं देणं तुला अशक्य नाही आणि तण तर न लावता तुला प्राप्त होईल. तसं विकारवशताही आहे. तर विवेकानंदांनी या प्रकारे केलेलं प्रतिपादन हे भाषेच्या अपेक्षेनं सर्वश्रेष्ठ होतं. त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावी होतं, त्यांचं प्रतिपादन निर्दोष होतं आणि त्यांची धर्मकल्पना ही उत्तुंग होती. त्यामुळे ते सर्व प्रिय ठरले. म्हणजे परिषदेच्या शेवटी सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व त्यांचं हे सर्वमान्य सत्य हे प्रत्येकानं स्वीकारलं आणि बरोबर तिथेच प्रतिक्रियांना प्रारंभ झाला. कारण जसं कौतुक करणारे काही लोक असतात तसं एक निंदक या नावाचा वर्ग हा केवळ तुकोबांच्या वाट्याला आला असं नाही, तो असतोच. त्याचं ते जीवित कार्य असतं. त्याप्रमाणे काही मंडळींनी या कार्याला वाहूनच घेतलेलं असतं की जर समजा व चांगल्याला कुणीही म्हणेल त्यात विशेष काय, पण ते कसं वाईट आहे हे जर आपण सिद्ध करू शकलो तर काहीतरी आपलं जीवन सार्थकी लागल्यासारखं होईल. आणि त्याप्रमाणे मग काही मंडळी उद्योगाला लागली. त्यामध्ये ख्रिश्चन्स वगैरे असतील त्यात विशेष काही नाही, ठीक आहे बाबा, त्यांचे तिकडचे लोक होते. पण भारतातून गेलेले काही प्रतिनिधी सुद्धा विवेकानंदांच्या विरोधात बोलू लागले. आणि तो विरोध तरी काय की मुळात त्यांनी सांगितला हा धर्म हिंदू धर्म नाही, त्यातून ते हिंदू धर्माचे खरे प्रतिनिधी नाहीत, तशात त्यांना पुन्हा काही मानमान्यता घराणं वगैरे नाही, वेदवेदांगांचा त्याने अभ्यास केला नाही आणि या माणसाचं बोलणं हिंदू धर्म या नावानं सगळ्यांनी स्वीकारलं आहे. ही लोकांची नकळत घडून गेलेली पण अतिशय व्यापक अशी चूक आहे आणि ती आम्ही लोकांच्या निदर्शनास अत्यंत विनम्रता म्हणजे उद्धट माणसांनी विनम्रतापूर्वक हे सांगावं, हे ते सांगू लागले. हा एक भाग झाला. ठीक आहे, हेही म्हणू शकतो आपण, कारण मतभेद होऊ शकतात. एखाद्याच्या व्यक्तित्वाचं किंवा विचारप्रणालीचं अथवा गुणवत्तेचं मूल्यमापन करीत असताना मतभेदाला खूप जागा आहे. आम्हाला असं वाटतं यात विशेष काही नाही, काय ठीक आहे, जग एक आहे, माणसं एक आहे, देव एक आहे का नाही माहित नाही, पण असला तरी एकच असेल, हे आम्हीही बोलतो असं म्हणू शकतात माणसं. पण त्याच्याही पुढे लोक गेले. पत्रक स्वखर्चानं त्यांनी छापली की हा माणूस चारित्र्यहीन आहे, याचं लग्न होऊ शकलं नाही म्हणून झालं नाही म्हणून केलं नाही म्हणून तो संन्यासी राहिला. कळलं का? म्हणजे आमच्यासारखा तो भाग्यवान नाही. कळलं का? त्या म्हणून तो मोठा ब्रह्मचारी आहे वगैरे असं काही तुम्ही मानू नका, त्याच्या नादी भजनी लागू नका, त्याला आपल्या घरी ठेवून घेऊ नका. आता हे वाचावं लागलं. विवेकानंदांना काय वाटलं असेल, हे फार मोठ्या माणसांना आपलं मन घट्ट करावं लागतं. असा मजकूर पत्रक काढणं वगैरे हे असंच जगाच्या अंतापर्यंत चालणार आहे. साक्षरतेबरोबर येणारे काही या गोष्टी आहेत. काही निरक्षर तर काही पत्रक काढू शकत नाहीत. कळलं का? हे काम साक्षरांचंच आहे. तर त्यांनी आपली अक्षर ओळख झाली, त्याचा गैरफायदा घेतला आणि या प्रकारची पत्रकं काढून वाटली. म्हणजे बदनाम करणं हे काम त्यांनी उत्तम रीतीनं सुरू केलं. आता त्यावेळी स्वामीजींची अवस्था काय झाली असेल. त्याच्या पुढेही जाऊन काही लोक म्हणाले, ख्रिश्चन मिशनरी जे होते ते खरंच म्हणजे वस्तुतः प्रभू गॉड इज लव्ह म्हणणारा नाही, रागावायचं काही कारण नव्हतं. त्याला फार रागला. भारतातून येतो, उत्तम इंग्रजीत बोलतो आणि सर्व धर्म चांगले आहेत म्हणतो आणि पुन्हा स्वधर्माचं प्रतिपादन करतो आणि नित्य धर्म एकच आहे म्हणतो. मग हे आमचं काय? हा मोठा प्रश्न आहे. हे सगळं बांधकाम वाया जाणार असं दिसतंय. तेव्हा मग याला नामोहरम केलं पाहिजे म्हणून त्याने देखील सभा घेतल्या आणि हे सगळं मिथ्या आहे असं सांगितलं. म्हणजे विवेकानंद जे सांगतात ते मिथ्या आहे. त्यामध्ये तत्वज्ञान नाही, त्यामध्ये भारतीयत्व नाही, त्याच्यात हिंदुत्व नाही, त्याच्यात काहीही नाही. भाळलेल्या माणसांनी जीव टाकल्यामुळं अल्पकाळ झालेलं त्याचं कौतुक आहे. आता तरी लोकांनी भानावर यावं आणि सत्य जाणावं. एवढंच बांधव हो आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे. वस्तुतः तुम्हाला सगळं माहिती आहे. असा तो प्रकार सुरू झाला. पण याला तोंड द्यावं लागतं. म्हणजे मी मुद्दाम का तर मी माझं बरंचसं बोलणं माझ्या विद्यार्थ्यांसाठी असतं की यातून जावं लागतो. असं काही विवेकानंद उठले, ते कुणीतरी तिकीट काढलं, ते गेले, पोहोचले, जग जिंकलं आणि एकदम सुखानं परत दुसऱ्या दिवसापासून जय जयकारच, चांग भलं असं नाही हो. म्हणजे ते याच्या अगदी मान्यतेच्या शिखरावर गेले. तिथे सुद्धा निंदक त्यांच्या मागोमाग जात होते. परंतु त्यावेळी त्यांची मनस्थिती काय, एकतर ते म्हणत होते परिषदेचं कामकाज संपलं, आम्ही आता सुखानं परत जातो. तर बरेच लोक म्हणाले परत जाऊ नका, थांबा, तुमच्याजवळ बरंच काय आहे, तुम्हाला बरंच काय द्यायचं आहे, आम्हाला ते सगळं हवं आहे, जाणून घ्यायचं आहे. तेवढं मोठं आमचं राष्ट्र, एवढी दूरवर पसरलेलं, किती आमच्या संस्था, फिरा तुम्ही, आमची विद्यापीठं पहा, आमचे प्राध्यापक पहा, बोला त्यांच्याशी, जरा संवाद होऊ द्या. असं एका बाजूनं विचारवंत म्हणत होते. म्हणजे विचारवंत हे प्रत्येक राष्ट्रावर प्रत्येक काळी असतात. तसे तिथं होते की तुम्ही राहा, बोला. आणि या उलट हा माणूस वेडा आहे. हा बोलतो आहे म्हणजे काय, वेडाच्या भरात बोलतो आहे आणि तुम्ही वेड्यासारखे ऐकता. कळत
त्या आता तरी शहाणे व्हा वगैरे असं वेडे लोक शहाण्यानं सांगत होते. परंतु आनंदाची गोष्ट एवढीच होती की शहाणे वेडे नव्हते. नाहीतर बऱ्याच आपल्याकडे ती भीती फार असते. आणि त्यामुळे मग लोक त्यांची भाषणं व्हावीत, जागोजागी व्हावीत अशी. मग सुरुवातीला जसं एक विरोधकांचा ठीक आहे, विरोध मावळला, सर्व प्रकारचा विरोध झाला, त्यात काही भावनिक पातळीवर झाला. कारण अविवाहित आहे, संन्यस्त आहे, ब्रह्मचारी असेल किंवा नसेल, पण पुरुष आहे, देखणं आहे, काही मायापाश निर्माण करणं शक्य आहे, इकडचं वातावरण तसं मोकळं आहे, गौरकाय युवती बऱ्याच आहेत, जाऊ शकतील, जरा सांगितलं, जरा फूस दिली तर त्या हे काम करू शकतील, तेव्हा हे काही फारसं अवघड नाही. म्हणून हेही प्रयोग झाले. कळलं का? का तर या माणसाला एकदा हस्तगत केलं आणि विवाद्य अवस्थेत तो एकदा जरी सापडला तरी पुरे आहे. मग पुढचं काम सोपं नाही का? ताबडतोब आपण ज्यादा अंक काढून काय कसं झालं हे सांगू शकतो सविस्तर, पण काहीतरी असावं. इतके दिवस सत्याचा कण नसताना सुद्धा आपण मनभर खोटं सांगू शकलो, पण त्यात तरी खोटेपणात तरी नाविन्य असावं, म्हणून हेही प्रयोग करण्यात आले. पण विवेकानंद हे तसे लहान पोरासारखे निरागस होते. त्यांना तसं मुली बाळी आल्या काय आणि गेल्या काय त्याचं फारसं सुखदुःख नव्हतं, बोलत होते सगळ्यांशी. पण असं आता ती काय नवलकथा, दंतकथा की सत्यकथा बाध्य असेल, पण बऱ्याच ठिकाणी त्याची नोंद आहे की एका ठिकाणी अशी नोंद आहे की एक अत्यंत धनिक अशी सुंदर अशी स्त्री आपल्या सगळ्या ऐश्वर्यांशी सर्व काही समर्पित करण्यासाठी उत्सुक होती. आणि स्वामींना म्हणाले की मी अगदी सर्वार्थानं आपली होते हे सगळं खरं आपल्या पायी अर्पण करावं आणि माझं जीवन सुद्धा. त्यावर स्वामी म्हणाले की माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणारं सत्य त्याच्याच पायी हे सगळं समर्पित केलं तर तुमच्या बरोबर मी सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकेन. माझ्या पायी ते हवं कशाला. आता इथे आपण आपल्यापैकी जर कोणी स्वामी असते तर पावती पुस्तक नाही वगैरे, कळलं का? तेव्हा 1-2 दिवस थांबा, कळलं का? मग आपण जरा यादी वगैरे करू असं म्हणाले असते. तर त्यापैकी ते काही कोणी महाराज वगैरे नव्हते स्वामी. त्यानंतर पुढची हकीकत की काही असतात स्त्रिया अधिक मोकळ्या की त्यांना स्वतःच्या लावण्याविषयी त्या मुळातच मोठ्या प्रसन्नतेनं पाहत असतात की जगात सौंदर्य आपल्या वाट्याला आलेलं आहे आणि या सौंदर्यामुळं कोणाचं तरी मन विचलित होईल असं वाटणाऱ्या काही स्त्रियांनी सलगी करण्याचा प्रयत्न केला. तिथंही त्यांना यश आलं नाही. हे प्रयोग हे सुद्धा फसलेले आहेत. आता त्यात काही रोमहर्षक वृत्तांत दिला जातो, कदाचित तो थोडासा टोकाचाही असेल की कोणीतरी एक बाई गेल्या म्हणाल्या मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. स्वामींनी खुलासा केला की मी संन्यस्त, मी भगिनी मानतो, माता मानतो, परंतु पत्नी हे नातं माझ्या जीवनात नाही. त्यावर ती बाई धिटाईनं म्हणाली की तुमच्यासारखा एखादा तेजस्वी पुत्र असावा म्हणून माझी ही मागणी आहे. त्यावर ते सहज म्हणून गेले म्हणे की मग आजपासून मलाच आपला पुत्र मानला तर हा प्रश्न इथेच सुटणार आहे वगैरे वगैरे. हे अशक्य म्हणवत नाही, कारण तेवढी वृत्ती होती. आता हे ऐकल्यावर किती लोकांना मनस्ताप होईल की या कळलं का नको त्या माणसाला हे विचारायचं, कळलं का? आम्ही किती आयुष्यातला वेळ कुठे या कोपऱ्यावर त्या कोपऱ्यावर असा घालवला, पण नाही. पण ही एक माहितीसाठी सांगतो हे मानसशास्त्रीय सत्य म्हणून. इथे मी तसा सर्व कर्मठांपासून दूर राहणार आहे, पण एका गोष्टीवर माझा आजही विश्वास आहे. मी तर सायकोलॉजी शिकवली आहे, अनकॉन्शियस म्हणजे काय मला माहिती आहे. पण जोपर्यंत माणसाला इंद्रिय जय साधत नाही आणि तो विकारमुक्त होत नाही तोपर्यंत त्याची पारमार्थिक उन्नती होऊच शकत नाही. याविषयी जगातल्या सर्व विचारवंतांची, साधू संतांची एक वाक्यता आहे. उगीच आपलं जरा तोंडी लावायला हे मग जरा हे चालणार नाही. इथे तडजोड नाही. आता ही निष्ठुरता आहे. ज्यांना ठीक आहे ना, रसिकांना फिरायला आयुष्य वाया घालवायला काहीच हरकत नाही. कारण का तर इंद्रिय किती आनंद देतात, पुन्हा पुन्हा त्याच पातळीवर. काय आमरस खाल्ला 10 वेळा 15 वेळा, वजन वाढलं, खाल्लं, त्या आनंदाला मर्यादा आहेत. पण व्यासंगामुळे मिळणाऱ्या आनंदाला मर्यादा नाही. उत्तम कविता लिहिण्यामुळे मिळणारा आनंद आहे तो त्यापेक्षा उच्च दर्जाचा आहे. त्या उच्च दर्जाचा आनंद मिळण्यासाठी माणसाला काही खालच्या पातळीवरचे आनंद विसर्जित करावे लागतात. हा तो विचार आहे. त्यांना हे सगळे जे बिर्याणी वगैरे सारखे खातात ना, माझा राग नाही, खा, पण ठीक आहे थोडं खाऊन संतुष्ट व्हावं ना, त्यांचं तसं नाही, सारखे खातच राहतात. तर या माणसांपासून मानवी संस्कृतीला कसलाही धोका नाही, कारण यांच्यातून काही होणार नाही. त्यामुळे नवीन काही ते देणार नाहीत आणि जुन्याला इजा करणार नाही. मग आता मग असं जे कठोरतेने हे साधू संत सांगतात, काय खोटं आहे मला सांगा. हे पशु आणि यांच्यात काय फरक? पशु सुद्धा पोट भरल्यावर खात नाही आणि तंबाखूला तर तोंड लावत नाही, आणि माणसासारखी माणसं काय वेड्यासारखी वागतात वगैरे वगैरे.
पण ते सोडून देऊ. ठीक आहे बाबा, जरा चवीनं खावं, बरं खावं, बिघडत नाही, पण थोडं खावं, थोडं पोटात जागा ठेवावी, कारण पुन्हा जर काही चांगली अपेक्षा मिळाली. मागे मी आपणाला सांगितलं की स्वतः परदेशी शिकायला जयप्रकाशजी गेले, प्रभावतीबाई मागे राहिल्या, दोघांचं लग्न झालं होतं, गांधींच्या आश्रमात बाई राहिल्या, गांधींच्या प्रेरणेनं किंवा स्वयंप्रेरणेनं त्यांनी आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली. जयप्रकाश नारायण यांच्या पत्नीनं. परत आल्यावर त्यांना ते कळलं. जयप्रकाशजी शब्दानंही बोलले नाही. ठीक आहे, तुझी प्रतिज्ञा ही माझी प्रतिज्ञा, अवघात जेपीचा जय जयकार होत नाही, कुठे तरी सत्व आहे, ह्याचे कळलं का? मग आता हे आपल्यासारखं असता तर म्हणाल असता काडीमोड घेतो, कळलं का, मी दुसरं लग्न करतो, निदान मला थोडा अवांतर व्यासंग करू दे, कळलं का, हे कसं काय जमायचं निभायचं. म्हणून मग हे व्रतस्थ जीवांना एक वेगळी शक्ती प्राप्त होते, खरं असलं पाहिजे. आता ठीक आहे, काही ना अगोदर मुलं झाली, 2 झाली, 3 झाली, ठीक आहे, पूर्वी होत होती, आता माणसं शहाणी झाली, परंतु 2-3 अपत्य प्राप्तीनंतर सुद्धा अनेक जण विरक्त झालेले. त्या विवेक आणि वैराग्य हेची जाणावे महत्भाग्य. म्हणजे विवेकानंदांच्या यशामागे फार मोठी विरक्तीची प्रेरणा होती, प्रबल प्रेरणा. हे जर आम्ही विसरून गेलो तर मला असं वाटतं त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं. हा माणूस व्रतस्थ होता, काही मनाच्या उद्दाम चेष्टितांना लगाम घालणं हे त्याला शक्य होतं, आणि म्हणून तो आपल्या आयुष्यात काही करू शकला. तसा तो फॅशन शो मध्ये भाग घेणारा माणूस नव्हता. मग पुढे अर्थात सभे मागून सभा चालली आहे, पुढे त्यांना असं वाटलं अशा सभा तरी किती घेणार, त्यांच्याकडे लेक्चर ब्युरोज तिकीट लावून व्याख्यानं ठेवणार, खूप पैसे तुम्हाला मिळवून देतो, तुम्ही तुमच्या बांधवांना मदत करा, पण आम्ही तुमची म्हणजे व्याख्यानं ठेवतो, संयोजक आम्ही होतो, वगैरे वगैरे अशी मंडळ, नाटकं किंवा चित्रपट ठेवणारी तशी तिथे लेक्चर इन ब्युरोज होते. त्यांनी त्यांची व्याख्यानं ठेवली विवेकानंदांनी. काही काळ विवेकानंद धावले, सकाळी एक व्याख्यान, दुपारी एक व्याख्यान. का तर तो वक्ता पुरता झिजवायचा ना, कॉन्ट्रॅक्ट असते, 8 दिवस तुम्ही बोलायचं, तुम्हाला आम्ही एवढं देणार. अरे पण 8 दिवसात काय विचारा धरून बोलायचं का सोडून बोलायचं, कुठल्या काय नाही, बोलायचं, असं त्यांना फिरवलं. मग स्वामीजींच्या मनात प्रकाश पडला की ज्यांना सत्य नको आहे, जे केवळ आपला वेळ आहे किंवा वेळ जात नाही म्हणून येतात, त्यांना हे ऐकून उपयोग काय. म्हणून इथे विवेकानंदांच्या मधला वक्ता हा विभक्त झाला आणि त्याचं एका शिक्षकात रूपांतर झालं. ते म्हणायला लागले, मला काही युवक, काही युवती, मला विद्यार्थी हवेत, मला त्यांना घडवायचं आहे, मला त्यांना वाढवायचं आहे, मला त्यांना शिकवायचं आहे, मला ही जाहीर व्याख्यानं नकोत, मला हा म्हणजे लोकप्रियतेचा उच्चांक प्रस्थापित करायचा नाही, माणसानं माणसाशी बोलावं. तेव्हा माझा योग हा कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग हा मला त्यांना समजावून देत. म्हणून शेवटी विवेकानंदांनी स्वखर्चानं काही जागा भाड्यानं घेतल्या की जिथं वर्ग चालवायचे, क्लासेस, बाकीचे सगळे सांगितले ब्युरो. माझा तुमचा संबंध तुटला. एक तर ब्युरो असा निघाला की तो म्हणाला, अहो 15 दिवसाचा आपला करार होता, तुम्ही मध्येच सोडतात, तर तुम्हाला नुकसान भरपाई आम्हाला द्यावी लागेल. आणि अक्षरशः विवेकानंदांकडून त्यांनी नुकसान भरपाई वसूल केली. का तर तुम्ही करार पाळला नाही. आणि विवेकानंदांनी करार भंग का केला तर मी केलेला पहिला करार हा सत्याशी आहे, दुसरा करार तुमच्याशी आहे. सत्याचा करार मोडून मी तुमच्याशी नवा करार करू शकत नाही. ठीक आहे, दंड म्हणून मी हे पैसे देतो. नाही तर आपल्यासारखा म्हणाला असता, जाऊ दे आपण कबूल केले नाही, ह्या 15 दिवस निरर्थक बोलू, नंतर तरी शाण्यासारखं बोलू. पण कशासाठी, मी 2 दिवस तरी असं का बोलायचं, हेही त्यांना करावं लागलं. नाही तर केवळ पैशाच्या मागे लागले असते तर खूप पैसे मिळाले असते. विवेकानंदांना पैसा नको होता असं नाही. आपल्या बांधवांसाठी कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर पैशाचं पाठबळ हवं हे त्यांनाही कळत होतं. पण त्याही पेक्षा विचारांचं पाठबळ महत्वाचं आहे, हा विचार त्या माणसाच्या मनात किंवा निर्धार होता. आणि मग ते योगाचे क्लासेस वगैरे चालू झाले. पण आता धर्मपरिषद ही 15 दिवस चालणार होती. विवेकानंद जाताना परिषदेत सहभागी होऊन तिच्या समाप्तीनंतर परत येणार होते. त्यांच्या मार्गामध्ये काही अडथळे आले, पण शेवटी परिषदेच्या व्यासपीठापर्यंत ते गेले. 17 दिवसामध्ये त्यांनी 12 भाषणं केली. त्यांचं पहिलं भाषण हे त्यांना लोकप्रिय करून गेलं आणि शेवटच्या भाषणानं जगाला एक मोठा विचार दिला. हे घडल्यानंतर स्वामीजींनी परत यायला हवं होतं, पण तसं घडलं नाही. तर 3.5 वर्ष त्यांना अमेरिकेत राहावं लागलं. वेगवेगळ्या विद्यापीठाच्या, आता तिकडे कुलगुरू नाहीत, प्रेसिडेंट म्हणतात, पदाधिकाऱ्यांनी त्यांना बोलावणं केलं, पाचारण केलं. त्यांना सांगितलं की कोलंबो विद्यापीठानं त्यांच्यासाठी अगदी खास चेअर ऑफ ओरिएंटल फिलॉसॉफी, संस्कृत फिलॉसॉफी तुम्ही वाटेल ते आम्ही निर्माण करतो. आता त्यांच्याकडच्या विद्यापीठामध्ये थोडं काम मिळालं तरी $1000 मिळू शकतात, $1000. असं रोज आपलं सकाळ पहिला तास, दुसरा तास, तिसरा तास सगळ्यांना त्रास, हा प्रकार नाही त्यांच्याकडे. कळलं का? की बाबा मला एवढाच भाग शिकवायचा आहे
आणि तेवढाच मी स्पेशालिस्ट यातला आहे. माझा एवढा अभ्यास आहे न्यायदर्शनाचा, मी तेवढंच शिकवणार. आणि हीच खरी पद्धत आहे. मी सगळ्यांना सगळं शिकवतो. 5वीला इतिहास शिकवतो, 6वीला भूगोल शिकवतो, 7वीत माझा अज्ञान विज्ञान या नावानं मी कळतो. असा भाग नाही की तिकडची लेक्चरिंग मेथडच वेगळी आहे. आणि म्हणून स्वामीजींना सांगितलं की तुम्ही आमच्याकडे कधी महिन्यातून 2 दिवस या, तुम्ही इथे फक्त आमचे म्हणून राहा, तुम्हाला मी हवे एवढे $, देतो. पण तिथे हा संन्यस्त म्हणाला की मी कुठल्याही जागेला बांधून घेणार नाही. मुक्तपणे विचार प्रतिपादन करणारा मी एक अभ्यासक आहे. मी माझ्या देशाचा आणि माझ्या गुरुदेवांचा आणि माझ्या प्राचीन हिंदू धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलो. तेव्हा मला तुमच्या जागा नको आहेत. आता अशा जागा जर कोणाला मिळाल्या, कल्पना करा, मिळणार नाही त्याची खात्री आहे, पण कल्पना करायला काय हरकत आहे, तर आपण सोडू का? अहो इथे साधा ज्युनियर लेक्चरर कन्फर्मेशन मिळण्यासाठी सुद्धा आमची मॅनेजमेंट काय काय कसरती करते सांगता येत नाही. आणि तिकडे उत्स्फूर्तपणे जागतिक कीर्तीची विद्यापीठ, हॉवर्ड विद्यापीठामध्ये वेदांतावरची त्यांची व्याख्यानं ऐकल्यानंतर स्थिमित झालेले असंख्य विद्यार्थी, BA झालेला विद्यार्थी. असा डिफिडन्स नाही, मी कसं काय बोलू, रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट काय काही तयारी नाही, मुळीच नाही. विद्या ही माणसाच्या रक्तात, त्याच्या वृत्तीत, त्याच्या मनात, त्याच्या बुद्धीत पुरती फिरून एक जीव झाली पाहिजे, तर तो विद्यावान आणि तरच तो विद्वान. पुस्तकं वाचून विद्वान तयार होत नाही, तर व्रतस्थ जीवन जगून मग अगदी डोळ्यामध्ये प्राण ओतून ग्रंथ शरणतेनं जे ज्ञानाची वाट वहिवाटतात तेच विद्यावान होतात. आणि तसे स्वामीजी होते. नाही तर किती व्याख्यानं देईल मला सांगा. अहो 2-4 व्याख्यानं झाल्यानंतर काय पुढे काय बोलायचं. बंधू भगिनींनो एवढे बोलून मी आपले भाषण पुरे करतो. ते बंधू भगिनींना माहित असतं की मघाच पुरं झालंय, पण आता काय करणार तुम्ही तरी, म्हणून आम्ही तुम्हाला बोलू देतो. तर अशी व्याख्यानं वेगवेगळ्या संस्थांमध्ये विद्यापीठात त्यांची येऊ लागली. आणि त्या व्याख्यानातून जो पडलेला प्रभाव, आणि ती व्याख्यानं देत असताना अमेरिकेमधलं लोकजीवन स्वामीजींनी पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये त्याचे उठलेले पडसाद की हे अमेरिकेत आहे आणि हे मी भारतातून आणलं आहे. पूर्व आणि पश्चिम यांच्या समन्वयाचं स्वप्न हा माणूस पाहत होता. वैज्ञानिकांची विचार पद्धती स्वामीजींना अतिशय आवडत होती. त्यात रोकडेपणा आहे, परखटपणा आहे, पारदर्शकता आहे, मान्य आहे. पण त्याच वेळी ते म्हणाले की विज्ञानाची अभ्यास पद्धती आणि धर्मामधला परतत्व स्पर्श यांचा समन्वय घडणार नाही का. आणि म्हणून एका पत्रात ते म्हणतात की गिरिकंदरामध्ये कोंडून ठेवलेला वेदांत बाहेर आणला पाहिजे. वासनामध्ये आणि पोथीमध्ये गुंडाळून ठेवलेला विचार हा सूर्यप्रकाशात आला पाहिजे. आणि कुठेतरी मठामध्ये महंतांच्या आधिपत्याखाली म्हणा किंवा कैदेमध्ये असा अडकून पडलेला वेदांत हा शेतामध्ये, मळ्यामध्ये, दुकानामध्ये, चौकामध्ये आला पाहिजे. ते जीवनविषयक तत्वज्ञान आहे. हे स्वामीजी सांगू लागले. आता काही वेदांती लोकांना त्रास झाला असेल. शेतकऱ्याच्या नांगराला वेदांताचा स्पर्श झाल्यावर वेदांती लोकांनी काय करायचं. पूर्वीचा वेदांती शेतकरीच होता. हे ऋषी रानावनात राहत होते, स्वतः तांदूळ पिकवत होते. आपापल्या गायी, त्यांच्या धेनू नुसतं पाहिलं तर किती होत्या गायी. म्हणजे दूध दुभत्यापासून धनधान्यापर्यंत सर्व गोष्टींची निर्मिती करणारे ते लोक होते. असे पुस्तकी पंडित नव्हते. जो क्रियावान तो पंडित, हे पांडित्याचं गमक हे त्यांनी सांगितलं होतं. जो कमालीचा निष्क्रिय तो पंडित, ही पांडित्याची आधुनिक व्याख्या म्हणावी लागेल. काय नाही, नुसतं आपला लिहितोय, याला 80% मार्क्स मिळतात, जमत काही नाही. स्वयंपाक करता येतो का नाही, जेवतो मात्र, कळलं का. तर हा अपुरेपण आहे. आणि म्हणून स्वामीजींनी शेवटी हा विचार मांडायला सुरुवात केली. पण नुसता ते मांडत नव्हते, स्वतः ते विद्यार्थी झाले होते. अमेरिकन लोकजीवनाचा विद्यार्थी आणि भारतीय संस्कृतीचा अध्यापक अशा दुहेरी भूमिकेतून विवेकानंदांनी पुढची आपल्या आयुष्यामधली वर्ष काढलेली आहेत. विवेकानंद 1893 साली तिकडे गेले आणि 1902 साली त्यांनी जग सोडलं. 1893 सालापूर्वी ते फारसे प्रसिद्ध नव्हते. म्हणजे त्यांच्या आयुष्याचा बहुतेक सगळा भाग हा अप्रसिद्धीच्या काळोखातच होता. त्यांची साधना असेल. आणि खरी तळपती वर्ष ही 9-10 1893 ते 1902 हे त्यांच्या जीवनातलं हे शेवटचं दशक. त्यानं त्यांनी सगळं जग हलवलं, गदगदा हलवलं. हे 10 वर्षात घडू शकतं. आणि पहिली 30 वर्ष ही एक प्रकारची साधना केली. आणि 40व्या वर्षी त्यांच्या जीविताचा ग्रंथ आटोपला. आता या वेगानं माणसं जगत असतात. मोठ्या माणसाविषयी असं सांगतात की त्यांच्या जीवनामध्ये वेग विलक्षण असतो. अनेकांचे अनेक जन्म आपल्या एकेका दिवसात ते जगून मोकळे होतात. त्यामुळं त्यांच्या एका जन्मात अनेक युगांचं सार सर्वस्व साठवलेलं असतं. तर तसा हा पुरुषोत्तम होता. त्यात जर आम्ही जर कोणाचे वारसदार असू
तर ही माणसं म्हणजे अजूनही माझी त्यांच्यावर श्रद्धा आहे. विथ गॅदरिंगला त्या नटाला बोलावा, टीव्हीवर दिसते काही वेडवाकडे कोणीतरी नाचते बघत राहा. मला वाटतं हे कुठेतरी नातं तोडलं पाहिजे आणि मूळची नाळ थोडी जोडली पाहिजे, तरच संस्कृती पायावरती उभी राहू शकेल. पण त्यासाठी सरलता आणि निर्भयता हवी. त्या असं जीवन कसं असू शकतं हे आज सांगितलं. उद्या या पुढचा भाग सांगतो.